हरे कृष्णा। ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि भक्तवृंद हरे कृष्णा 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 कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे राम हरे। हरे हरे। हरे कृष्णा। उपस्थित सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्ती असे वर्गामध्ये। माफ हरे करा कृष्ण. मला की आता चौथा आठवडा आहे आपला। मी फक्त हम्म. ऑनलाईन क्लास करतोय कारण मी मुंबईच्या बाहेर आहे। मला मिस करायचं नाही, पुढे पुढे चालवायचं आपल्याला। लवकर भक्ती रसामृत सिंधू अभ्यास करायचा आहे, भगवद्गीता अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला पण त्याच्यातून मुक्त व्हायचं आहे। तर आपण या श्लोकाचं पाठांतर करूया। तुमचं माईक तुम्हाला म्यूटच ठेवा, मी बोलेन फक्त, नाहीतर गोंधळ निर्माण होईल। तुम्ही फक्त म्यूट ठेवून तुम्ही बोलू शकता। तुमच्या नोट्समध्ये बघा पाठांतराचे श्लोक दिलेले आहेत। 6 श्लोक आहे, ते पाठांतर करायचे आपण। अन्याभिलाषिता शून्यं ज्ञानकर्मादनावृतम् अनुकूलेन कृष्णानुशीलनं भक्तिरुत्तमा श्रुते स्मृते पुराणादि पञ्चरात्रे विधिविना एकान्तिकैर्भक्तेरुत्पातेव कल्पते। या यस्य हरेर्दास्ये कर्मणा मनसा गिरा निखिलासवस्थासु जीवन्मुक्त स उच्यते। अनासक्तस्य विषयान् यतर्यमुपयुज्यत निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्यते। प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुना मोक्ष परित्यागो वैराग्य फल्गु कथते। अतः श्रीकृष्ण नामादि न भवेत् ग्राहेन्द्रिये सेवमुखे जीवादो स्वयं स्फूर्तद सर्वोपादे विनिर्मुक्त तत्त्वेन निर्मलम् ऋषिकेन ऋषिकेश सेवनं भक्तिरुच्यते। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्ती असे वर्गामध्ये। तर आपण श्रीमद भक्तिरसामृत सिंधू रूप गोस्वामी लिखित हा ग्रंथ आपण अध्ययन करण्याचा प्रयत्न करतोय। आणि याच्यामध्ये पहिल्या प्रस्तावना होता शुद्ध भक्ती काय आहे, अन्याभिलाषता शून्य ज्ञान कर्मानिवर्तम अनुकूलेन कृष्णानुशीलन भक्तिरुत्तमा। नंतर पहिला अध्याय होता शुद्ध भक्तीची 6 लक्षणे। नंतर दुसरा होता भक्तीची प्रथम अवस्था। तिसरा होता की भक्ती करण्यासाठी योग्यता। चौथा होता की भक्ती मोक्षाच्या पलीकडे आहे। आणि पाचवा आहे आता भक्तिमय सेवेचं शुद्ध स्वरूप काय आहे आणि भक्ती करण्यासाठी कोणतीही अट नाही। तर ह्याच्याबद्दल आता 5व्या अध्यायाबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर याच्याबद्दल कुणाला काही शंका समाधान प्रश्न असेल, काही शंका आहे कोणाला बोलायचं आहे याच्या अगोदर, नाहीतर आपण आता 5वा अध्याय सुरू करणार आहोत। आणि प्रत्येकाला विनंती आहे की जसं मी सांगेन रिडिंग करण्यासाठी पॅराग्राफ आपलं पुस्तक समोर ठेवायचं आहे। ज्याने वाचलं नाही ते पॅराग्राफ पुढे चालू ठेवायचं। प्रत्येक वेळा सांगायची गरज भासू नये, नाहीतर मग मलाच वाचावं लागेल। तर हा भक्तिरसामृत सिंधूचा शुद्ध सेवेचं स्वरूप आहे। पहिला पॅराग्राफ आहे रूप गोस्वामीने यापूर्वी दिल्या सर्व उपदेशाचा सार एका वाक्यात दिले आहे। जोपर्यंत मनुष्याची भौतिक वस्तूवर आसक्ती नसते असते किंवा त्याला ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायची इच्छा असते तोपर्यंत तो शुद्ध भक्तिमय सेवेच्या क्षेत्रात प्रवेश करू शकत नाही। आता यापुढे रूप गोस्वामी आपल्याला सांगतात की भक्तिमय सेवा सर्व प्रकारच्या भौतिक संकल्पनाच्या अतीत आहे आणि ती कोणत्याही विशिष्ट देश वर्ग समाज किंवा परिस्थिती करता मर्यादित नाही। श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे भक्तिमय सेवा दिव्य आहे आणि तिला कोणतेही कारण असू शकत नाही। भक्तिमय सेवा निरपेक्ष भावनेने केली जाते आणि कोणतीही भौतिक परिस्थिती तिला थांबवू शकत नाही। ती कोणताही भेदभाव न करता सर्वांकरता उपलब्ध झालेली आहे आणि भक्तिमय सेवा करणे हे सर्व जीवाचे मूळ कर्तव्य आहे। तर श्रीमद भागवत मध्ये हा श्लोक आहे, पहिला स्कंद दुसरा अध्याय सवय पुंसा परो धर्म यतोर भक्ती अधोक्षजे
आहे तुझी प्रतता आत्मा सुप्रसिद्धती. तर हा श्लोक आहे की जी भक्ती जी आहे कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नाही, भक्ती स्वतंत्र आहे, म्हणून भक्ती काय आहे, शुद्ध आहे. तथा रूप गोस्वामी जे आहे तर या ठिकाणी वर्णन करतायत की भक्ती देश वर्ग समाज कुणीही करू शकतो. या पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं की भक्ती जी आहे कुठल्या देशाचा आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, जपान आहे, कुणी देशाला करू शकतो, कुठल्याही देशामध्ये भक्ती करू शकतो. भगवंताचं नाम घेण्यासाठी, भगवंताची भक्ती करण्यासाठी आपण कुठेही करू शकतो, देशाचं कुठलं बंधन नाही. म्हणून आपण पाहतो की इस्कॉन संस्थेमध्ये भारताच्या बाहेरचे पण एवढे बरेच भक्त आहेत की ते पण भक्ती करतात. म्हणजे असं नाही की फक्त आपण भारतवर्षामध्ये जन्म झाला म्हणून आपणच भक्ती करण्यासाठी अधिकारी आहे, असं काही नाही. आपला तो अधिकार नाहीये. भक्ती करण्याचा अधिकार सर्वाला आहे आणि कुठल्याही देशामध्ये तुम्ही भक्ती करू शकता. पाकिस्तानमध्ये भक्ती करतात भक्त लोक. दुसरा आहे वर्ग. वर्ग म्हणजे तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणी असा, तुम्ही कुठल्या वर्गाचा असा, तुम्ही भक्ती करू शकता. आणि समाज, कुठला समाज आहे, समाज आणि वर्ग कुठला आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे, कुठल्या समाजाचा आहे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई, कुणीही भगवंताची भक्ती करू शकतो. म्हणून याच्यामध्ये म्हटलेलं आहे की भागवतमध्ये सवय पुंसा परो धर्म याच्यावर भक्ती आदर्शचे आहे तू की अप्रत आत्मा सुखी. तर सर्व जीवाचा धर्म काय आहे, तर श्रीमद भागवतमध्ये 6 प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला प्रश्न होता की सर्वसामान्य जीवाचा धर्म कर्तव्य काय आहे, सर्वांचं कर्तव्य काय आहे. तर म्हणून हे सूत गोस्वामी शौनकादी ऋषीच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत की सर्व जीवाचा धर्म आहे त्यांनी जे आदोक्षच भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची प्रेममय सेवा केली पाहिजे. आणि सेवा कशी असली पाहिजे, भक्ती आहे ती कुठल्या प्रकारचा स्वार्थ नसताना भगवंताची भक्ती करायचं. तर ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की कशा प्रकारे सर्व जीवाचा धर्म आहे भगवंताची भक्ती करणे. तर आता जीवाचे 2 मार्ग आहेत. धर्म कर्तव्य काय, जीवाचे 2 मार्ग आहेत. एक प्रवृत्ती मार्ग आहे आणि दुसरा निवृत्ती मार्ग आहे. प्रवृत्ती मार्ग म्हणजे शिडी चढल्याप्रमाणे आहे, शिडी चढण्याप्रमाणे भोग मार्ग आहे. आणि दुसरा निवृत्ती मार्ग आहे. एक त्यागाचा मार्ग आहे आणि दुसरा भोग मार्ग आहे. एक त्याग आणि भोग. तर निवृत्ती मार्ग कशा प्रकारे लेफ्ट प्रमाणे आहे. काही प्रवृत्ती मार्ग कसा आहे, ते पण जाऊ शकतात त्या प्रकारे भोग करून जाऊ शकतो या ठिकाणी पण, पण त्या ठिकाणी अनेक प्रकारची वेळ लागेल त्यांना, शिड्या चढत जावं लागेल तुम्हाला प्रवृत्ती मार्गामध्ये. पण निवृत्ती मार्ग म्हणजे कसा त्यागाचा मार्ग आहे आणि तो लिफ्ट प्रमाणे आहे. त्याग मार्गामध्ये भगवंताच्या धामाची आपण लवकर प्राप्ती करू शकतो. तर आता हा सब्जी सब्जी हा, ठेवा ना तिथं मग. तर अशा प्रकारे इतर साक्षात्कार विधी आणखी जास्त वस्तूवर प्रमाणित आहेत. इतर साक्षात्कारचे विधी आहेत, आणखी कुठले कुठले साक्षात्कार आहेत त्याच्यावर ज्ञान योग आहे, अध्ययन करायचं आहे, ज्ञान प्राप्त करायचं. जसं मायावादी लोक आहे, निरीश्वरवादी लोक फक्त संस्कृत अध्ययन करतात, हे सर्व करतात. तर हे ज्ञान योग प्राप्त करण्यासाठी प्रशांत वैराग्य पाहिजे, म्हणजे शांत अतिशय निपुण वैराग्य पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे थोडं जर वैराग्यामध्ये जर कमी असेल तर हे ज्ञानयोग प्राप्त करू शकत नाही. किंवा बुद्धी पण आता चतुर्बुद्धी पाहिजे, शास्त्राचं अध्ययन करायचं आहे, श्लोक पाठांतर करायचं आहे, पूर्ण चतुर्बुद्धी पाहिजे, तरच तुम्ही ज्ञानयोग प्राप्त करू शकता. जर हे थोडं जर दोन्ही जरी नसेल तर तुम्ही ज्ञानयोग प्राप्त करू शकत नाही. तरी ज्ञानयोग प्राप्त करण्यासाठी वैराग्य पण पाहिजे आणि बुद्धी पण पाहिजे. तर बुद्धी नाही आणि वैराग्य नसेल तर तुम्ही ज्ञानयोग प्राप्त करू शकत नाही. तर पुढे आहे ह्या बाकीच्या वस्तूवर आधारित आहे. तर दुसरा आहे अष्टांग योग. भगवद्गीतेतील 6व्या अध्यायामध्ये हा वर्णन आहे की संन्यासीलाही कठीण वाटणारे आवश्यकता, भगवद्गीता 6वा अध्याय. कशा प्रकारे अष्टांग योगाचं वर्णन आहे 6व्या अध्यायामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आपला पुढचं पुस्तक आहे भगवद्गीता. तर पहिल्या 6 अध्यायामध्ये हे 6वा जो अध्याय आहे अष्टांग योगाबद्दल वर्णन आहे, ध्यान योग. तर कशा प्रकारे अष्टांग योग केलं पाहिजे, तर ते आसन आहे उच उच असलं पाहिजे, नसे नाही पाहिजे, डोळे अर्धे मिटले पाहिजे आणि नाकाकडे पाहिलं पाहिजे आणि एकांत स्थान पाहिजे, कुठल्या प्रकारचा आवाज नाही पाहिजे. तर आपण आता मुंबईसारख्या ठिकाणी तरी त्यापेक्षाच करू शकणार नाही तुम्ही अशा प्रकारे. पण मुंबईसारख्या ठिकाणी तर तुम्ही अष्टांग करू शकणार नाही, ध्यान योग पण करू शकणार नाही. तरी पण काही काही संस्था आहेत म्हणतात की आम्ही काय तुम्हाला आमच्या संस्थेमध्ये या, तुम्ही तुम्हाला ध्यान योग शिकवू, अशा प्रकारे तुम्हाला सांगत राहतात. पण म्हणून कृपाल म्हणतात
की कलियुगामध्ये जे आहे ध्यान धारणा ही संपूर्ण बोगस आहे. कलियुगामध्ये ध्यान धारणा करू शकत नाही, कारण ध्यान धारण्यासाठी कलियुग बनवलेलंच नाही. म्हणून कलियुग जे बनवलेलं आहे कलोतधारी संकीर्तन. तुम्ही कुठेही राहा, घरी टाका, वनामध्ये राहा, कुठे राहा, फक्त भगवताच्या नावाचं काय करायचं आहे, संकीर्तन करायचं आहे. हरे कृष्णा कृष्णा राम कृष्णा हरे कृष्ण हरे, हरे 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 राम राम हरे हरे राम 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 हरे. राम राम हरे हरे. आणि जरी तुम्ही प्रयत्न केला ध्यान धारणा करण्याचा, तरी जरी मन तुमचं एका क्षणामध्ये जर विचलित झालं, समजा तुमच्या रस्त्यावरून गाडीत गेली, तुमच्या लक्षात आलं अरे आवाज जातोय, थोडं जरी लक्ष, किंवा तुमचा फोन वाजला, किंवा कोण दूधवाला आला, किंवा भाजीवाला आला, काय आला, काय जरी आला, थोडे जरी तुमचं मन लक्षात झालं, तर तुमची ध्यान धारणा पूर्णपणे भंग होऊ शकते. त्याचं काही फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही. तर म्हणून ते अष्टांग योग जे आहे, जे संन्यासी लोक आहेत, वैरागी आहेत, त्यांना पण कठीण वाटतंय. तर सर्वसामान्य लोकांना अष्टांग योग कसं करू शकतो आपण? करू शकत नाही. तर म्हणून हे जो अष्टांग योग आहे फार कठीण आहे. आणि ज्ञान योगासाठी ह्या दोन गोष्टी, वैराग्य आणि चतुर्बुद्धी पाहिजे. पुढे आहे कर्मकांड करायचं. कर्मकांड ज्ञानकांड केवळ विषयावर भांड. तर कर्मकांड करायचं, तर कर्मकांड करण्यासाठी काय पाहिजे? देश काल पात्र, योग्य देश पाहिजे, वेळ पाहिजे, आणि पात्रता पाहिजे. तर हे तिन्ही गुण असतील कर्मकांड करण्यामध्ये. कुठल्या देशामध्ये आहात, वेळ कुठली आहे, आणि तुमची पात्रता काय, पात्रता आहे का तुम्ही कर्मकांड करण्यासाठी. तर हे संपूर्ण तिन्ही निर्दोष असतील तरच यज्ञ यशस्वी होतो. तर हे पार निर्दोष असेल, नसेल तर यशस्वी होत नाही कर्मकांड. पण करतात ना कर्मकांड, याची पूजा करा ते प्राप्त होईल, त्याची पूजा करा ते पूजा करायची, अशा प्रकारे अनेक प्रकारचे कर्मकांड असतात. पण त्याच्यामध्ये थोडं जो ब्राह्मण जो आहे मंत्रपठण करतोय, त्याच्यामध्ये जर थोडं जरी चूक झाली तर त्याचं फळ प्राप्त होत नाही. म्हणून हे कर्मकांड जे आहे हे पण फार कठीण मार्ग आहे, साधं सोपं नाहीये. आपण फक्त करतो बस, ते सांगतात म्हणून आपण सर्व कार्य करतो, पण ते पण कर्मकांड पुरं होत नाही आपलं, ते पण अर्धवटच आहे, पण त्याचं पण फळ आपल्याला प्राप्त होत नाही. तर म्हणून हे संपूर्ण देश काल पात्र, कुठल्या देशामध्ये आहात, कुठली वेळ आहे, तुमची पात्रता काय आहे, उच्चारण शुद्ध आहे का, सामग्री शुद्ध आहे का, त्याच्यावर हे संपूर्ण कर्मकांड पण आधारित आहे. आणि ते पूर्ण झाल्यानंतरच कर्मकांडाचं फळ आपल्याला प्राप्त होतं. पण ते प्राप्त झालं नाही तर कर्मकांड पण पूर्ण होत नाही. म्हणजे ज्ञानयोग पूर्ण होत नाही, अष्टांग योग नाही, कर्मकांड पण यशस्वी होत नाही. आता चौथा आहे भक्ती. ही एकमेव विधी आहे जो अन्य विधी वस्तूवर आधारित आश्रित नाही. म्हणून भक्ती जी आहे, तुम्हाला वैराग्याची आवश्यकता नाही, चतुर्बुद्धी नाही पाहिजे, कुठले ध्यान धारणा नाही करायचं आहे, कुठेही राहा तुम्ही, आणि देश काल पात्र कुठे असो तुम्ही, कुठे आपण भक्ती करू शकतो. म्हणून आमचे भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, ग्रहे थाको वने थाको सदा हरी बोले थाको. मला सर्वांना ऐकायला येते ना माझं? मी इयरफोन लावलेला आहे, स्पष्ट येतं सर ऐकायला. ऐकायला येते माताजी? हो 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 येतो प्रभूजी हो येतो. येतोय. हो हो प्रभूजी हो प्रभूजी. हो प्रभूजी. तर ही जी भक्ती जी आहे, सांगण्याचा उद्देश हेच आहे की भक्ती कुठल्या याच्यावर आधारित नाही, भक्ती स्वतंत्र आहे. म्हणून भक्ती कुठली आट नाही. म्हणून भक्तिमय सेवेचे शुद्ध स्वरूप हे सांगितलेलं आहे, भक्ती स्वतंत्र आहे. तर इतर साक्षात्कार विधी दुसऱ्या गोष्टीवर आधारित आहेत, पण भक्ती कुठल्याही गोष्टीवर आधारित नाही. तर हे जे आहे, आपला पहिला पॅराग्राफ आहे याच्यामधून ह्याचं वाचन केलं होतं, त्याच्यावर आधारित आहे. तर जर कुणाला काही शंका समाधान असेल तर आपला हात वर करून आहे, तुम्ही विचारू शकता. इतकीच भक्त उपस्थित आहे, चांगली संख्या आहे, हरकत नाही. तर आता आपण आहे पुढचा पॅराग्राफ हे करणार आहे. हरे कृष्ण प्रभूजी. विचारा माताजी. प्रभूजी ते प्रशांत वैराग्य सांगितले, म्हणजे काय असतं ते? प्रशांत म्हणजे एकदम घनिष्ठ वैराग्य, म्हणजे असं फाल्गू वैराग्य नाहीये. एकदम निपुण त्या वैराग्यामध्ये पण तो निपुण पाहिजे, एकदमच पूर्णाचं. ज्याने प्रशांत वैराग्य. प्रामाणिकपणाचं वैराग्य पाहिजे असं, प्रशांत एकदम घनिष्ठ. शांत. हम्म. तर आता पुढे आहे की त्यामुळे श्रील प्रभुपादांनी काय केलं आपल्याला,
काय झालं आता? आवाज गेला. नाही नाही, चालू आहे माझं, चालू आहे, हरकत नाही. म्हणजे चालू आहे. दुसरं हे आलेलं आहे कम्प्युटर. तुमचा तर आवाज नाही. येतोय ना आवाज? तर हा आता आला. त्यामुळे प्रभुपादांनी काय केलं आपल्याला, या अध्यायाचा शीर्षक ठेवला आहे भक्तिमय सेवेचं शुद्ध स्वरूप. कारण भक्ती कुठल्या याच्यावर आधारित नाहीये, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे, टायटल भक्तिमय सेवेचे शुद्ध स्वरूप आहे, ती कुठल्या याच्यावरती आधारित नाही. नाही. भक्ती पुढे आहे की ते भक्ती तीन गोष्टीवर आधारित नाही. भक्तिमय सेवेचे शुद्ध स्वरूप, तर हा ह्याचा शीर्षक आहे. शुद्ध म्हणजे त्या कशावर, कुठल्या याच्यावरती आधारित नाही. तर अध्याय विवरण आहे. ह्या अध्यायाच्या मध्ये विवरण, अध्याय आतापर्यंत 3 आणि 4 मध्ये भक्ती प्राप्तीची योग्यता सांगितली होती. अध्याय 4 आणि 5 3, 4 मध्ये भक्ती प्राप्तीची योग्यता सांगितली होती. कशा प्रकारे तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की भक्तीचे काय प्रथम अवस्था, त्यासाठी भक्ताचा संघ पाहिजे. तर चौथ्या अध्यायामध्ये त्यासाठी योग्यता सांगितली होती. अशा प्रकारे आता ह्याच्यामध्ये जे आहे हे थोडं कठीण नाही. योग्यता सांगितले तर इकडे स्वार्था विना सेवा करणे ही योग्यता आहे. खरी योग्यता काय आहे, ही काही कठीण नाहीये. तर आता स्वार्था विना सेवा करणे ही खरी आपली योग्यता आहे. आता पुढे आहे सामान्य रूपाने, समजतं सर, अध्यायाचं विवरण आहे. याच्यामध्ये 3, 4 मध्ये चर्चा केली होती आपण. पात्रता पाहिजे, योग्यता पाहिजे. काय योग्यता आहे आपल्यासाठी? ब्राह्मण क्षत्रिय हे नाही पाहिजे, तर आपल्याला साधू साध्या संघामध्ये हे अध्ययन केलं पाहिजे, ही योग्यता होती. आणि दुसरं होतं की हे कठीण नव्हतं, पण प्रभूजी, स्वार्था विवरण म्हणजे काय? विवरण म्हणजे काय? विवरण विश्लेषण केलेलं आहे अध्यायाचं. ह्या जो हम्म. अध्यायाचं विवरण केलेलं आहे संपूर्ण तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायामध्ये काय सांगितलं मी जसं सुरुवातीला सांगितलं की दुसऱ्या पहिल्या अध्यायामध्ये काय होतं, दुसऱ्या काय होतं, तिसऱ्या काय होतं, चौथ्या अध्यायामध्ये काय होतं ते सांगितलं, त्याचं विवरण केलेलं आहे. योग्यता सांगितली होती, काय योग्यता पाहिजे अशा प्रकारे. तर आपण चौथा जो अध्याय पाहत होतो की त्यामध्ये भक्त मुक्तीची इच्छा करत नाही. कारण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे, भक्ती प्राप्त करतो, त्याला मुक्तीची इच्छा नाही. भक्ती जी आहे मोक्षाच्या पलीकडे आहे, ही त्याची योग्यता होती. तर हे कठीण नव्हतं काही, पण स्वार्थाविना सेवा करणे ही योग्यता. खरी योग्यता काय आहे? स्वार्थाविना सेवा करायची आहे, भगवंताची भक्ती करायची, कुठल्या प्रकार स्वार्थ नाहीये, कुठला प्रकार स्वार्थ नाहीये. सर्वोपाधी विनिर्मुक्त तत्परतेने निर्माण ऋषिकेन ऋषिकेश सेवना भक्ती, कुठल्या प्रकारची उपाधी न ठेवता, स्वार्थ न ठेवता भगवंताची सेवा करणे ही खरी योग्यता आहे. तर आता आपण पुढे चलू. तर सर्वसामान्य रूपाने साक्षात्कार विधी करायला काही प्राथमिक आवश्यकता असतात. जसे सर्वसामान्य काही साक्षात्कार विधी करायचे आहे, भक्ती करायची आहे किंवा विधी करायचे आहे, तर प्राथमिक आवश्यकता असतात. काही काय प्राथमिक आवश्यकता आहेत. तर काय आवश्यकता आहेत? जसे चांगल्या कुळामध्ये जन्म झाला पाहिजे. चांगल्या कुळामध्ये, जसं तुम्ही कुठल्या आदिवासी कुळामध्ये किंवा जंगलामध्ये जन्म झाला असेल तर ते भक्ती करणं फार अवघड आहे. तर ते थोडं आवश्यक आहे. काही विधी करण्यासाठी प्राथमिक काहीतरी आवश्यकता आहेत, मूलभूत आवश्यकताची गरज आहे. चांगल्या कुळामध्ये जन्म पाहिजे. नंतर काय, प्रायश्चित करून शुद्धीकरण पाहिजे. नंतर तिसरं आहे वर्णाश्रम पालन. तर हे काय आहेत? प्राथमिक आवश्यकता आहेत काही. कारण चांगल्या कुळात काहीतरी थोडे तरी संस्कार झाले असेल, थोडं तरी शिक्षण झाले असेल तर आपण हे करू शकतो. तर प्रायश्चित करण, शुद्धीकरण, नंतर वर्णाश्रमाचं पालन, 3 प्रमुख गोष्टी आहेत आवश्यक असल्या पाहिजे, जेणेकरून आपण भक्ती हे करू शकतो. तर आता पुढे मग वर्णन आहे की कशा प्रकारे भक्ती तर स्वतंत्र आणि स्वपरिपूर्ण आहे. तर सारांशमध्ये वर्णन आहे की आता वर्णन केले भक्ती तिन्ही गोष्टीवर आश्रित नसून स्वतंत्र आहे. तर हे जे आहे मी चर्चा करत होतो की कशा प्रकारे सामान्य रूपाने पाहिलं तर हे चांगल्या कुळात थोडा जन्म पाहिजे, प्रायश्चित करून शुद्धीकरण पाहिजे किंवा वर्णाश्रम पालन पाहिजे. पण आता याच्यामध्ये आता भक्तिरत्न सिंधू सांगतोय या तिन्ही गोष्टीवर भक्ती आश्रित नसून स्वतंत्र आहे. चांगल्या कुळात जन्म नसेल, तुम्ही शूद्र जरी असाल
आता शबरी जे होते, केवट जे होते, कुठल्या शूद्र परिवारामध्ये होते, त्यांनी पण भगवंताची भक्ती केली. अशा प्रकारे प्रायश्चित करायची पण गरज नाही, कारण भक्ती हेच प्रायश्चित आहे. आणि वर्णाश्रम पालन, तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास याची पण आवश्यकता नाही. कुठल्याही कुळामध्ये तुमचा जन्म हो, तुमचं प्रायश्चित जरी पाप कार्य केलं असेल, तर भक्ती स्वतः प्रायश्चित आहे. भक्ती केल्याने शुद्ध होऊ शकतो. आणि वर्णाश्रमामध्ये आवश्यकता नाही. इस्कॉनमध्ये तुम्हाला विचारतं की तुम्ही कुठल्या वर्णाश्रमामध्ये आहेत, ब्राह्मण आहात, क्षत्रिय आहात, वैश्य आहात, शूद्र आहात, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास कोण आहात, कोणी विचारत नाही. तर म्हणून भक्ती जी आहे त्या जन्माच्या पलीकडे आहे, प्रायश्चित आणि शुद्धीकरणाच्या पलीकडे आहे, आणि वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे. म्हणून भक्ती तिन्ही गोष्टीवर आश्रित नसून स्वतंत्र आहे. भक्ती स्वतंत्रवाणी परिपूर्ण आहे. भक्ती कुठल्याही गोष्टीवर आधारित नाही, म्हणून भक्तीला नाव दिलेलं आहे. काय आहे भक्ती? भक्तिमय सेवेचं शुद्ध स्वरूप. आता सारांश दिलेला आहे. या अध्यायाचा संपूर्ण सारांश या ठिकाणी आता ह्या दिलेला आहे. अध्यायाचा संपूर्ण सारांश या ठिकाणी भक्ती स्वतंत्र व स्वपरिपूर्ण आहे. भक्ती स्वतंत्र आणि परिपूर्ण आहे. तीन गोष्टीवर आधारित नाही. भक्ती तीन गोष्टीवर आधारित नाही, स्वतंत्र आणि परिपूर्ण आहे. तर त्याच्या अगोदरचा मी हे दाखवू इच्छितो की हा हा तर पहिला आहे की भक्ती तीन गोष्टीवर आधारित नाही. सारांशमध्ये वर्णन येत आहे की अशा प्रकारे चांगल्या कुळामध्ये जन्म. गौडी वैष्णवीचा सिद्धांत आहे. गौडी वैष्णवचा सिद्धांत आहे की जे महादेंद्रपुरी जे होते आपले, त्याचा इतिहास आहे की महादेंद्रपुरी जे होते, महादेंद्रपुरी जे आहे भक्तीच्या फळाप्रमाणे होते. आणि चैतन्य महाप्रभूने भक्तीचा प्रचार केला, पण मंदिरे बांधली नाहीत. कारण महादेंद्रपुरीने काय केलं होतं, संपूर्ण राधा जो भाव आहे, राधा राणीचा भाव जो आहे, म्हणून महादेंद्रपुरीपासून भक्ती सुरुवात झाली. तर त्यांनी भक्तीचं फळ होतं, पण चैतन्य महाप्रभूने कधीही मोठे मोठे मंदिर, महादेवपुरीने मंदिर बांधलं होतं. तसं आपल्या गोपालजी मंदिर आहेत वृंदावनमध्ये, त्यांनी मंदिर बांधलं होतं. आणि मंदिर बांधले. षडगोस्वामींनी पण मंदिरे बांधली. अशा प्रकारे हा गौडी वैष्णवचा इतिहास आहे या ठिकाणी. तर आपला दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आपण पाहतोय नंतर की कशा प्रकारे महादेवपुरी फळासमान आहेत, भक्तीच्या फळाप्रमाणे आहेत. चैतन्य महाप्रभूने याचा प्रसार केला, पण मंदिरे बांधले नाहीत. षडगोस्वामीने काय केलं, मंदिरे बांधले आणि प्रचार केला, दोन्ही कार्य केलं. पण नंतर काय झाला, गोंधळ निर्माण झाला गौडी वैष्णवामध्ये. चैतन्य महाप्रभू महादेंद्रपुरी पर्यंत सर्व हे होतं, पण त्याच्या गोस्वामी पर्यंत सर्व होतं. त्याच्यावेळेस गोस्वामीने चैतन्य महाप्रभू सर्व लीला समाप्ती केली. त्याच्यानंतर काय झाला, गोंधळ निर्माण झाला. काय निर्माण झाला गोंधळ? अनेक प्रकारचे अपसंप्रदाय निर्माण झाले. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे काय झाले, अपसंप्रदाय निर्माण झाले. हे सारा पाहतोय, स्वतंत्र आहे. अनेक प्रकारचे काय झाले, अपसंप्रदाय निर्माण झाले. तर भक्ती जन्मावर आधारित नाही. भक्तीमध्ये शुद्धीकरण आणि प्रायश्चित्त करण्याची गरज नाही. भक्ती स्वतंत्र आणि परिपूर्ण आहे. भक्ती जन्मावर आधारित नाही. भक्तीमध्ये शुद्धीकरण करण्याची, प्रायश्चित्त करण्याची गरज नाही. आणि भक्ती आहे वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे. भक्तीमध्ये नाश होत नाही. भक्तीचा कधीही नाश होत नाही. वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे. तर आपण पाहतोय की महादेवपुरी जे आहे कुठल्या वर्णामध्ये होते, तर हे षडगोस्वामी तर मुस्लिम म्हणले होते, तर त्याने पण त्याचा प्रचार केला. तर अशा प्रकारे कुठल्या याच्यावर ते आधारित नाही. तर आता हे हे जो आहे कशा प्रकारे षडगोस्वामीच्या नंतर काय झाला, संपूर्ण गोंधळ निर्माण झाला. असा निर्माण झाले, काय निर्माण झालं की अनेक प्रकारचे अपरसंप्रदाय निर्माण झाले. हे काय संप्रदाय अपरसंप्रदाय आहेत ते आपण पाहू आता. की वाचू शकता दुसऱ्या पॅराग्राफ पण वाचू शकते माताजी, उज्ज्वला भक्ती माताजी वाचू शकता तुम्ही. दुसरा पॅराग्राफ भक्तरथ सिंधूचा अध्याय 5 पान नंबर 49 वर असेल दुसरा पॅराग्राफ. हरे कृष्ण प्रभूजी, मी नंदेकडे आली आहे, पुस्तक नाही आहे ते माझ्याकडे.
ठीक आहे. प्रभूजी बलभद्र मी पूर्व वाचू? वाचा माताजी. हा. भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांचे महान पार्षद भगवान नित्यानंद प्रभू यांच्या अंतर्धानानंतर मध्ययुगातील एका विशिष्ट वर्गाच्या पुरोहितांनी असा दावा केला की आपण नित्यानंद प्रभूंचे वंशज आहोत आणि गोस्वामी या जातीतील आहोत. त्यांनी पुढे असाही दावा केला की भक्तिमय सेवा करणे आणि तिचा प्रचार करणे ही केवळ त्यांच्या नित्यानंद वंशाचीच मक्तेदारी आहे. अशा प्रकारे कृत्रिमरित्या त्यांनी ही सत्ता आपल्याकडे काही काळ ठेवली आणि एके दिवशी श्रीला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर या गौडीय वैष्णव संप्रदायाच्या अतिशय शक्तिशाली आचार्यांनी त्यांच्या संकल्पनेला उद्ध्वस्त करून टाकले. अशा प्रकारे काही काळाकरिता त्यांना कठोर संघर्ष करावा लागला, पण त्यानंतर हा संघर्ष यशस्वी झाला आणि आता अगदी योग्य रीतीने हे प्रस्थापित करण्यात आले आहे की भक्तिमय सेवा ही कोणत्याही एका विशिष्ट वर्गासाठी मर्यादित ठेवता येत नाही. यापुढेही असे म्हणता येईल की जो कोणी भक्तिमय सेवेत रत आहे त्याला एका उच्च वर्गाच्या ब्राह्मणाप्रमाणे समजले जाणे योग्य आहे. अशा प्रकारे श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी या आंदोलनासाठी केलेला संघर्ष पूर्णपणे यशस्वी ठरला आहे. धन्यवाद माताजी. फार हरे सुंदर आहे या कृष्ण. ठिकाणी. हा, तर भक्ती कुठल्याही आधारित नाही, अशा प्रकारे गोंधळ निर्माण झाला, अनेक प्रकारचे अपसंप्रदाय निर्माण झाले, अनेक प्रकारचे. जसं आपण जगन्नाथपुरीमध्ये पण जातोय, बंगालमध्ये जातोय, तर अनेक प्रकारचे अपसंप्रदाय आहेत. ते हरे कृष्ण बोलतात, तर पण अनेक अनेक मंत्र बोलतात. निताय गौर श्याम हरे कृष्ण हरे राम, जसं आपण हरे कृष्ण मंत्र बोलतोय त्याच्यामध्ये पण हरे कृष्ण राम असतंय, पण पूर्णपणे जसं हरदास ठाकूर समाधी आहे, सिद्ध बकुल आहे, अनेक अनेक तोटा गोपीनाथ आहे, हे संपूर्ण अनेक प्रकारचे अपसंप्रदाय निर्माण झाले. अशा प्रकारे हे चैतन्य महाप्रभू आणि षडगोस्वामी गेल्यानंतर आणि पूर्णपणे गोंधळ निर्माण झाला. आणि काय झाला, तर हे लोक दावा करू लागले की आमचं जी भक्तीची मक्तेदारी आहे की आमचाच अधिकार आहे भक्तीवर, अधिकार आहे, बरोबर. आम्हीच कान आहेत, नित्यानंद वंशामध्ये आम्हीच आलेलो आहोत. नित्यानंद वंश त्यांनी निर्माण झाला त्याच्यापुढे. नित्यानंद गौर नागरी, साकी बेकी, औल बौल, गौरांग नागरी, अशा प्रकार अनेक प्रकारचे जे अपसंप्रदाय निर्माण झाले. आणि ते म्हणाले की आम्ही नित्यानंद प्रभूचे वंशज आहोत आणि भक्ती करण्याचा आम्हालाच अधिकार आहे, दुसऱ्या कुणालाही अधिकार नाही. दीक्षा देण्याचा आम्ही देऊ शकतो, आरच्या वगैरेची सेवा पण आम्हीच करू शकतो आणि दीक्षा पण आम्हीच देऊ शकतो, आणि हे फक्त आमच्या वंशाचं कार्य आहे. अशा प्रकारे त्याचे होतं. पण त्यावेळेस काही जे वैष्णव होते तर त्यांना वैष्णवावर फार अत्याचार झाला. वैष्णवाला म्हणाले तुम्ही आरच्या वगैरेची सेवा करू शकत नाही, कारण तुम्ही ब्राह्मण नाही, तुम्ही शूद्र आहात, आमचा अधिकार आहे त्याच्यावर, तुम्ही दीक्षा देऊ शकत नाही. तर हे संपूर्ण संघर्ष चालू झाल्यानंतर भक्तिसिद्धांत ठाकूर महाराज त्यांना म्हटलं होतं की ते सिंहगुरु होते, सिंहगुरु, लायन गुरु असे. ते लायन गुरु होते, सिंहगुरु होते. तर भक्तिविनोद ठाकूर आणि पण त्यावेळेस काय केलं, हे 1911 साली भक्तिविनोद ठाकूराच्या अगोदर त्यांचे वडील भक्तिविनोद ठाकूर ते जज होते आणि ते ओरिसामध्ये जज होते. तर त्यांनी हे जे अपसंप्रदाय जे होते काढले, त्यांची सूची काढली, लिस्ट काढली, किती किती अपसंप्रदाय आहेत. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्यांची लिस्ट काढली आणि मिदनापूर बंगालमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे का वैष्णव श्रेष्ठ आहे, तर हे स्वतःला लोक जे नित्यानंद वंश जे म्हणत होते की आम्हीच ब्राह्मण आहोत आणि आम्हाला सर्व अधिकार आहे, वैष्णवाला अधिकार नाहीये. पण या ठिकाणी जो आहे ब्राह्मण आहे फक्त ब्रह्म जाणतो, वैष्णव आहे भगवताला पूर्णपणे जाणतो. तर ब्राह्मणापेक्षा वैष्णव श्रेष्ठ आहे. तर हे दाखवून देण्यासाठी हे भक्तिविनोद ठाकूरांनी 1911 साली मिदनापूर बंगालमध्ये ब्राह्मण आणि वैष्णव कोण श्रेष्ठ आहे याची सभा समजली. ब्राह्मण पण आले आणि वैष्णव पण आले, डिबेट कॉम्पिटिशन समोरासमोर. आणि त्यावेळेस हे जे भक्तिविनोद ठाकूर जे होते नवदीपला होते, स्वानंद सुखद कुंज ते आले आणि त्यांना पत्रिका मिळाली कशा प्रकारे तुम्ही ह्या सभेसाठी उपस्थित राहा, ब्राह्मण श्रेष्ठ आहे का वैष्णव श्रेष्ठ आहे, या सभेसाठी तुम्ही उपस्थित राहण्यासाठी त्यांना हे आले. तर त्यावेळेस भक्तिविनोद ठाकूर काही कारणास्तव जे आहेत तिकडे जाऊ शकले नाहीत. तर त्यावेळेस त्यांनी आपले जे पुत्र होते ललित प्रसाद, जे भक्तिसिद्धांत ठाकूर त्यांचं नाव होतं ललित प्रसाद, तर त्यांनी काय पाठवलं, त्यांना पाठवलं ह्या सभेसाठी. भक्तिसिद्धांत ठाकूर महाराजांना त्या ठिकाणी मिदनापूर पाठवलं आणि त्या ठिकाणी पाठवलं. आणि ब्राह्मण आणि कोण वैष्णव आहेत
तर ह्या ठिकाणी पाठवा. त्याच्या अगोदर जे आहे भक्तिनाथ ठाकूर महाराजांनी एक निबंध लिहिला होता की वैष्णव कोण आहे, एक निबंध लिहिला होता वैष्णव कोण आहे ह्याच्यामध्ये एक निबंध लिहिला होता. भक्तिनाथ ठाकूर महाराजांनी एक निबंध लिहिला. आणि त्यानंतर भक्तिनाथ ठाकूर महाराजांना 8 सप्टेंबर 1911 साली या सभेला भक्तिविनोद ठाकूरांनी त्यांना पाठवलं गेलं. 1911 साली त्यांना पाठवलं गेलं आणि त्या ठिकाणी सभा आरंभ होणार होती आणि भक्तिनाथ ठाकूर महाराज त्या ठिकाणी त्या सभेला उपस्थित राहणार होते. तर हे आता प्रसंग चालू आहे की ब्राह्मण कोण आहे आणि वैष्णव कोण आहे. तर अनेक प्रकारचे अप्रसंग निर्माण झाले होते, स्वतःलाच हे करमत होते. तर त्या ठिकाणी भक्ती सिद्धांत ठाकूर महाराज जाऊन त्यांना त्या सभेला संबोधित करणार होते. तर ज्यावेळी भक्तिनाथ ठाकूर महाराज त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी प्रवचन दिलं की ब्राह्मण कोण आहे आणि वैष्णव कोण आहे, पूर्ण विश्लेषण केलं. तर त्यावेळेस त्यांचा जय जयकार होऊ लागला भक्तिनाथ ठाकूर महाराजचा. सर्व लोक जय जयकार करू लागले की किती श्रेष्ठ आहात, किती श्रेष्ठ आहात. आणि कुठल्या प्रकारचा तणाव झगडे तंडे न करता, वादविवाद न करता त्यांनी ब्राह्मण कोण आहे आणि वैष्णव कोण आहे त्यामध्ये स्पष्टीकरण दिलं. पण सर्व जय जयकार करू लागले आणि सर्वजण भक्तिनाथ ठाकूर महाराज चरणधुली घेण्याचा प्रयत्न करू लागले. तर त्यावेळेस पोलीस जे होते त्यावेळेस संरक्षणासाठी त्यांना संरक्षण करता आलं नाही. तर त्यांनी म्हणले ते फार आणीबाणीची परिस्थिती आहे, सर्वांना चरणधुली घ्यायची आहे. पण त्यावेळेस एक बकेटभर पाणी घेऊन आले आणि भक्तिनाथ ठाकूर महाराजांचे चरण जे आहेत त्या पाण्यामध्ये डुबवले गेले आणि ते पाणी जे आहेत सर्व लोकांच्या डोक्यावर शिपडलं गेलं. आणि अशा प्रकारे सर्व ब्राह्मण पण संतुष्ट झाले आणि वैष्णव पण संतुष्ट झाले. तर अशा प्रकारे हा जो वाद होता ब्राह्मण आणि वैष्णवाचा, की आज पण जो आहे साऊथ इंडियामध्ये वैष्णव आणि ब्राह्मणामध्ये वाद चालू आहे आणखी अशा प्रकारे लोक समजलं नाही. पण त्यावेळेस हे 1920 साली जे आहे भक्तिनाथ ठाकूर महाराजांनी काय केलं, याचा वाद स्पष्ट केला की ब्राह्मण कोण आहे आणि वैष्णव कोण आहे. तर दोघांना पण भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे 1920 साली हे भक्तिनाथ ठाकूर महाराजांनी गोडे मठाची स्थापना केली. 64 गोडे मठ स्थापन केले ते भक्तिनाथ ठाकूर महाराजांनी. 64 गोडे मठ त्यांनी स्थापन केले. आणि त्याच्यानंतर जाती गोसाई हे भक्तिनाथ ठाकूर महाराजांना एकदा मारण्यासाठी आले होते आणि त्याचं जीवन संघर्षमय होतं. अशा प्रकारे जाती गोसाई जे नित्यानंद वंश जे होते, जाती गोसाई ते म्हणत होते की आमचीच भक्तिदारी आहे, आम्ही नित्यानंदचे वंशज आहोत, भक्ती करण्याचा आम्हालाच अधिकार आहे, तुम्हाला वैष्णवाला नाही आहे. तर अशा प्रकारे भक्तिनाथ ठाकूर महाराज मारण्यासाठी आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तुम्हाला धोका आहे, तुम्ही निघून जावा. तर अशा प्रकारे त्यांचं जीवन संघर्षमय होतं. पण ते भीत नव्हते कधी. ते म्हणून त्याला सिंहगुरु म्हणायचे. ज्यावेळेस ते मायापूरमध्ये राहायचे गोडे मठामध्ये, तर त्याने म्हटले की मायापूर ते जंगल आहे, तर मला कुठे गेलं पाहिजे, शहराच्या ठिकाणी गेले पाहिजे. म्हणून ते कलकत्ता आले. कलकत्ता मायानगर आहे बंगालची. त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी अनेक मायावादी लोक राहत होते. त्या मायावादी लोकांना त्यांनी काय केलं, आपल्या ह्याच्यामध्ये त्यांनी हरवलं अशा प्रकारे भक्तिनाथ ठाकूर महाराजांनी. आणि ज्यावेळेस मायावादी बघायचे सिंहगुरु भक्तिनाथ ठाकूर महाराजांना, तर त्यांच्या समोरून उभा राहायचे नाही, ते पळून जायचे. अशा प्रकारे संपूर्ण मायावादाचं ते खंडन करायचे. फार मोठे ज्योतिष होते, विद्वान होते आणि तत्वज्ञानी होते. तर अशा प्रकारे ते सिंहगुरु होते, म्हणून त्याला सिंहगुरु म्हटलेलं आहे. आपण ते चालायचे तर सिंहासारखं चालायचे, त्यांची छाती वगैरे धिप्पाड असायची अशा प्रकारे. पण त्यावेळेस 1922 साली भारत देश स्वतंत्र नव्हता. तर ब्रिटिश त्या कलकत्याचे जे कलेक्टर होते ब्रिटिश सरकारमध्ये, त्यांच्याकडे रोजराय कार होती आणि दुसरी कार भक्तिनाथ ठाकूर महाराजांकडे कार होती. आणि भक्तिनाथ ठाकूर महाराज त्यांनी त्यावेळेस त्या कारमध्ये बसायचे आणि सूट कूट बोटमध्ये जाऊन ह्या मायावादीचं खंडन करायचे. अशा प्रकारे जरी ते संन्यासी असेल, वैराग असेल, तर पण त्याचं ते खंडन करायचे. पण अशा प्रकारे त्यांनी 64 गोड्याची स्थापना केली. नंतर अनेक त्यांचे शिष्य स्थापन हे केले, दीक्षा दिल्या, सर्व केलं गोडे मठ. 1900 हे कृपादाना भेटण्याच्या अगोदर आणि 20च्या सुमारास स्थापना केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की हायर युनिव्हर्सिटी, ज्यावेळेस कृपादाना 1922 साली 32 साली भेटले वृंदावनमध्ये, तर त्याने म्हटले की माझा गोडे मठ जो आहे त्याचा उद्देश आहे प्रचार कार्य करण्यासाठी. चैतन्य महाप्रभू नित्यानंदपुराचा प्रचार करायचा. पण काय केलेला आहे, 64 गोडे मठ आहेत, त्याचे जे संन्यासी आहेत ते काय करतात, जी काही प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, त्याचा आपला अधिकार गाजवतात की कुठली रूम कुणाला पाहिजे. तर म्हणून म्हणतात की हायर इन मठ. तर ह्या गोडे मठामध्ये काय झालेलं आहे, आग लागलेली आहे. प्रत्येकजण आपापल्या मान प्रतिष्ठा आहेत, रूमसाठी जागेसाठी भांडणं करतायत.
म्हणून प्रभुपादाने त्यांनी सांगितलं की घोडे मठामध्ये आग लागलेली आहे, तर तुम्ही काय करा, स्वतःचं काहीतरी निर्माण करा. म्हणून प्रभुपादांनी त्यांच्या आदेशावरून ते आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉन संस्थेची नंतर प्रभुपादांनी स्थापना केली. तर अशा प्रकारे हे भक्तिसिद्धांत ठाकूर महाराजांचा संघर्षमय, पहिलं तर साधू म्हणजे काय, कुठल्या तरी नदीच्या काठावर राहायचा, झोपडी मागून राहायचा, पाणी प्यायचा का मधुकरी मागून खायचा, तर हेच कार्य करायचं साधू म्हणजे. पण ज्यावेळी भक्तिसिद्धांत ठाकूर महाराजांनी ज्यावेळी हे केलं, तर त्यावेळी त्यांनी चांगल्या प्रकारची स्थापना केली त्यांनी. अशा प्रकारे पहिले शिवलेले कपडे कोणी घालायचे नाहीत, पण त्यांनी कपडे शिवलेले कपडे, शर्ट वगैरे घालण्याचे हे केलं, आणि व्यवस्थित प्रकारचे घर, आणि कुठल्या प्रकारची मधुकरी मागणी नाही. अशा प्रकारे प्रचाराचा जे आंदोलन आहे भक्तिसिद्धांत ठाकूर महाराजांपासून ते सुरू झालं. तर म्हणून हे अपसंप्रदायापासून बाहेर काढण्याचं जे कार्य भक्तिविनोद ठाकूर नंतर भक्तिसिद्धांत ठाकूर महाराज यांच्यापासून झालं. म्हणून त्यांच्याच कृपेने, त्यांच्या संघर्षाने आज आपण जो आहे आपल्या मंदिरामध्ये राहून, मुंबईसारख्या शहरामध्ये राहून आपण काय करतोय, भक्ती करतोय. तर आता पुढे आहे, पुढचा एक पॅराग्राफ आहे की भक्तिसिद्धांत ठाकूर महाराज यांच्या कार्यामुळे या जगाच्या अथवा ब्रह्मांडाच्या कोणत्याही भागातील मनुष्याला गौडी वैष्णव होता येते. त्यांच्या संघर्षामुळे, त्यांच्यामुळे कुठेही राहून तुम्ही भक्ती करू शकता. कोणी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही अरे वैष्णव म्हणजे भक्ती नाही, काही करू शकता. शुद्ध वैष्णव देवी स्थितीमध्ये असतो, म्हणून सत्वगुणात होणे हे या जगातील सर्वश्रेष्ठ पद त्याने आधीच प्राप्त केलेलं आहे. वैष्णवाचा एक गुण आहे सत्वगुण, तर त्यांनी भक्तीमध्ये येण्याच्या अगोदर त्यांनी प्राप्त केलं आहे. जगातील सर्वात श्रेष्ठ पद त्याने आधी प्राप्त केलेलं आहे. आमचे कृष्ण भावनाचं आंदोलन प्रभुपाद म्हणतायत, वैष्णव जे आहेत त्यांनी सत्वगुणामध्ये अगोदरपासूनच आहेत. आमचे कृष्ण आंदोलन सध्या पाश्चात्य जगात प्रचार करीत आहे, आणि हे आंदोलन आमचे गुरु श्री भक्तिसिद्धांत ठाकूर गोस्वामी महाराज यांच्याच वक्तव्यावर आधारित आहे. म्हणून प्रभुपादांनी म्हटलेलं आहे की जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉन संस्थेची स्थापना केलेली आहे, तर माझे जे गुरु होते भक्तिसिद्धांत ठाकूर महाराज, तर त्यांच्याच वक्तव्यावर आधारित आहे. मी निर्माण काही केलेलं नाही, तर त्यांचंच आहे आंदोलन आहे. केवळ त्यांच्याच आधार कार्याने अनुसरून आम्ही पाश्चात्य देशातील समाजाच्या सर्व विभागात आमचे सदस्य स्वीकारत आहोत. तथाकथित ब्राह्मण असे म्हणतात की जो कोणी ब्राह्मण परिवाराला जन्म येत नाही, तो यज्ञपद धारण करू शकत नाही, उच्च श्रेणीचा वैष्णव होऊ शकत नाही. परंतु आम्ही या मताशी पुढे सहमत नाही, कारण रूप गोस्वामी व वेदशास्त्रे त्यांचे अनुमोदन यांनी त्यांचे अनुमोदन केलेलं नाही. तर म्हणून असं म्हणलं नाही की जो ब्राह्मण परिवारात जन्म झालाय तोच भक्ती करू शकतो, तर रूप गोस्वामी कधी निर्माण केलं असं बोललेलं नाही. तर म्हणून त्यांच्या मताशी आम्ही सहमत नाही. तर वैष्णव कोण आहे, भक्ती स्वतंत्र आहे, आणि म्हणून भक्ती जी आहे कुठल्याही ह्याच्यावर जन्मावर आधारित नाही, कोणी भक्ती करू शकतो. तर मतात पुढे जे आहेत रूप गोस्वामी काय करतायत, रूप गोस्वामी पद्मपुराणाचा एक श्लोक वर्णन करतायत. रूप गोस्वामी पद्मपुराणाचा एक श्लोक वर्णन करताय या ठिकाणी. तर ही रूप गोस्वामी पद्मपुराण श्लोक वर्णन करतात. तर हा पॅरेग्राफ आहे पान नंबर 50 वरचा दुसरा पॅरेग्राफ वाचू शकता कोण? वाचते प्रभूजी मी. वाचा माताजी. श्रील रूप गोस्वामी या ठिकाणी विशेष करून असे सांगत आहेत की प्रत्येक मनुष्याला भक्तिमय सेवा स्वीकारून कृष्ण भावनाभावित होण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यांनी याकरता शास्त्रातून अनेक प्रमाणे उपलब्ध केलेली आहेत. त्यांनी विशेष करून पद्मपुराणातील एक श्लोक या ठिकाणी सांगितला आहे. या श्लोकात वसिष्ठ मुनी दिलीप महाराज यांना सांगतात, हे राजन, प्रत्येकाला भक्तिमय सेवा करण्याचा अधिकार आहे. जसे प्रत्येकाला माघ महिन्यामध्ये डिसेंबर जानेवारी प्रातःकाळी स्नान करण्याचा अधिकार आहे. स्कंद पुराणातील काशी खंड नामक विभागात या संबंधी आणखीन एक प्रमाण आढळते. मयूरध्वज नावाच्या देशात शूद्रांपेक्षा निम्न स्तरावरील लोकांनाही वैष्णव संप्रदायाची दीक्षा देण्यात येते. त्यांनी योग्य वस्त्रे परिधान करून अंगावर तिलक, हाती जपमाळ आणि गळ्यात कंठीमाळ घातल्यावर तर असे वाटते की हे लोक जणू काही वैकुंठातूनच आलेले आहेत. खरे सांगायचे तर ते इतके सुंदर दिसतात की त्यांचे सौंदर्य साधारण ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ वाटते. धन्यवाद माताजी. तर जी आहे भक्ती कोणीही करू शकतो. तर पद्मपुराणाचा श्लोक आहे की श्रीमद भागवतच्या दुसऱ्या स्कंदातील 4थ्या अध्यायाच्या 18 श्लोकामध्ये पण हा प्रपात कोट करतात की किरात हुनांद्र पुलिंद पुलकशा आभेर शुंभा यवनाच कसा दया
तेनेच पापा यद अपापश्रयम अपाश्रयश्रय शुद्धंती तस्मे परमेशंते नमा नमा. अशा प्रकारे किरात एकदम आदिवासी आहे, आंध्र कुठल्या ह्याच्या प्रकारचा आहे, पुलिंद आहे, पुलकश आहे, आमिर, अनेक प्रकारचे हे सांगितले की अनेक प्रकारच्या निम्न जाती सांगितल्या त्या ठिकाणी. तर हे पण जे लोक काय करतात, पापी आहेत, सर्व आहेत, पण ते जेव्हा भक्ती मार्गामध्ये लागतात तर ते सर्व शुद्ध होतात. तर अशा प्रकारे भक्ती जेवढी शक्तिशाली आहे, कोणी जर भक्ती केली, नाम जप केला, कथा केल्या, जे काही भक्तीच्या विधीचं पालन केला, तर तो ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ वैष्णव बनवू शकतो. आणि याचं उदाहरण आपण पाहतो की या पॅराग्राफमध्ये विदेशी भक्त आहेत, त्यांच्या प्रकारे कुठला, ते तर काय एकदम मलेच परिवार किंवा ह्याच्यामध्ये जन्म झालेला आहे त्यांचा, पण त्याने पण ती भक्ती स्वीकारली अशा प्रकारे, आणि ते आपल्यापेक्षा जास्त गंभीरतेने भक्ती करतात अशा प्रकारे. तर अशा प्रकारे ते पण बघतो. कधी कधी प्रपादाना टीका करायची, अरे तुम्ही तर मलेच लोकांना तुम्ही दीक्षा दिली, त्याला ब्राह्मण बनवलेला, तुम्ही असं कसं काय ब्राह्मण बनवू शकता. पण प्रपाद जे आहेत त्यांच्या टीकेला दाद दिली नाही प्रपादाने कधी. तर तुम्ही फक्त ब्राह्मणच आहेत, जातीने ब्राह्मण आहात, पण तुमचं कर्म कसं आहे, पण ते काय आहेत, कर्माने ब्राह्मण आहेत ते. जात कुठे असू, जातीचं महत्व नाहीये, पण कर्म महत्वपूर्ण आहेत. म्हणून शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की गुण कर्म विभागाशा नाही, जात कर्म विभागाशा नाही. फक्त ब्राह्मणाच्या परिवारामध्ये जन्म ब्राह्मण बनवू शकत नाही, पण ब्राह्मणाचे गुण जे आहेत, सत्य, शौच, दमा आणि तपा आत्मसात केले तर तो ब्राह्मण बनवू शकतो. तर म्हणून वैष्णव आपोआपच ब्राह्मण बनतो. वैष्णवाला ब्राह्मण बनायची आवश्यकता नाही. वैष्णवाला आपोआप ब्राह्मण बनायची आवश्यकता नाही, तो आपोआप ब्राह्मणाच्या स्तरावर आहे. कारण तो सर्व जे ब्राह्मणाचे जे गुण आहेत आत्मसात करायचे, ते संपूर्ण गुण जीवनात आत्मसात करतो. सत्य, शौच, क्षमा आणि तपा सर्व काही जीवनामध्ये पालन करतो. सत्य बोलतो, स्वच्छ राहतो, इंद्रिय संयमन करतोय आणि क्षमाशील असतो. म्हणून मांसाहार, जुगार, नशा, विचार, कृपाने सुरुवातीला आपले 4 नेम दिले संपूर्ण अशा प्रकारे. तर हे ब्राह्मण बनण्यासाठी पात्र आहेत. तर अशा प्रकारे एकदा भक्तिनाथ ठाकूर महाराज एक शिष्य होते, लंडनला गेले होते. ते आयशस्वी झाले, कारण त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी ब्राह्मण बनवतो, ब्राह्मण बनण्यासाठी 4 गोष्टी तुम्हाला त्यागावं लागेल. तर विदेशी लोक म्हणले की आम्हाला हे असंभव आहे. पण तेच प्रभुपाद नंतर गेले, तेच नियम त्या सुरुवातीला नियम सांगितले नाहीत, त्यांना भक्तीची विधी सुरुवातीला सांगितली, आणि यावेळी दीक्षा दिली. दीक्षा दिल्यानंतर त्यांना सांगितलं की 4 नियमाचं पालन करावं लागेल तुम्हाला, जप करावं लागेल, मांसाहार, जुगार, नशा, विचार तुम्हाला त्यागावं लागेल. तर प्रभुपाद त्याच्यामध्ये यशस्वी झाले. तेच कार्य केलं भक्तिनाथ ठाकूर महाराजच इच्छाची त्यांनी हे केलं, पण अशा प्रकारे त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. याचा उद्देश त्याचा आहे की भक्ती केल्याने वैष्णव आपोआप ब्राह्मण होत असतो. त्याला ब्राह्मणाच्या वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करायची गरज नाही. तर त्याच प्रकारे उदाहरण दिलेलं आहे. एक पुढचा एक पॅराग्राफ आहे. अशा प्रकारे एक वैष्णव आपोआप ब्राह्मण होत असतो, या संकल्पनेला वाचू शकता. विद्या माताजी वाचू शकता तुम्ही. हो प्रभूजी. अशा प्रकारे एक वैष्णव अशा प्रकारे एक वैष्णव आपोआपच ब्राह्मण होत असतो. या संकल्पनेला सनातन गोस्वामी यांनी आपल्या हरिभक्ती विलास या ग्रंथातही पुष्टी दिलेली आहे. हरिभक्ती विलास हा वैष्णवांना मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की जो मनुष्य योग्य प्रकारे वैष्णव संप्रदायात दीक्षा घेतो तो निश्चितच ब्राह्मण होतो. ज्याप्रमाणे कांस्य धातू योग्य प्रकारे पाऱ्यात मिसळल्यावर त्याचे रूपांतर सोन्यात होते, त्याप्रमाणे एक प्रामाणिक आध्यात्मिक गुरु कोणालाही वैष्णव संप्रदायाची दीक्षा देऊ शकतो आणि त्यामुळे आपोआपच तो मनुष्य ब्राह्मणाचे सर्वश्रेष्ठ पद प्राप्त करू शकतो. धन्यवाद माताजी. तर ब्राह्मण बनवू शकतो, वैष्णव आपोआप बनवू शकतो. तर वैष्णव कोण आहे, त्यांनी वैष्णव संप्रदायामध्ये दीक्षा घेतलेली आहे. तर 4 प्रकारचे वैष्णव संप्रदाय, ब्रह्म, रुद्र, कुमार आणि श्री संप्रदाय. तर आपला जो इस्कॉनचे संप्रदाय आहेत, ब्रह्म, मध्व, गौडी संप्रदायामध्ये येतो. ब्रह्माजी आहेत, आणि नंतर मग नारद मुनी आहेत, नंतर व्यासदेव आहेत, मध्वाचार्य आहेत, नंतर माधवेंद्रपुरी, चैतन्य महाप्रभू, षडगोस्वामी, आणि आपले 32 आचार्य आहेत, एसी भक्ती वेदांत सोमन स्वरूपात. तर आपलं ब्रह्मोदय गौडी संप्रदायामध्ये आपलं हे आहे. पण आपल्याला सांगितलं आपण ब्रह्म संप्रदायामध्ये आहोत, ब्रह्मोदय गौडी संप्रदायामध्ये. म्हणून अशा प्रकारे अधिकृत संप्रदायामध्ये दीक्षा घेतल्यानंतर अधिकृत गुरुकडून येणाऱ्या गुरुकडून दीक्षा घेतल्यामुळे एवं प्राप्त राजसेवित, तर तो आपण आपोआपच सर्वश्रेष्ठ ब्राह्मणाचे पद आपण प्राप्त करू शकतो. उदाहरण दिलेलं आहे, कास्य धातू पाण्यात मिसळल्यावर त्याचं सोन्यात रूपांतर होतं. पाण्यात मिसळल्यावर कास्य धातू, तसं आपण कास्य धातू प्रमाणे आहे.
जर पारा म्हणजे जे गुरु आहेत वैष्णव संप्रदाय दीक्षा घेतो तर आपोआप जो आहे त्या परंपरेचे आपण जोडले जातो आणि अशा प्रकारे आपोआप ब्राह्मणाचे गुण आपल्यामध्ये आत्मसात होतात. ब्राह्मण बनण्यासाठी आपल्याला वेगळा प्रयत्न करायची आपल्याला गरज नाही. तर हे जे आहे शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. जरी कोणी ब्राह्मण परिवारामध्ये जन्म नसेल तर मी पण काय ब्राह्मण परिवारात जन्म झालेला नाही, तर एक शूद्र परिवारामध्ये जन्म, पण भक्ताच्या संघामध्ये येऊन शास्त्राचं अध्ययन करून तुम्हाला हे आरचे वगैरे सेवा करायला संधी मिळते. आपण सर्व कार्य करतोय. तर हे विशेष गुरु आणि वैष्णव परंपरेची आपल्याकडे कृपा आहे. तर म्हणून आपण वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करायची आवश्यकता नाही की माझ्याकडे ब्राह्मणाचे गुण आत्मसात झाले पाहिजे, पण दीक्षा घेतली पाहिजे, गुरुचं आदेशाचं पालन केलं पाहिजे आणि आपोआप हे जे आहे आपल्याला ब्राह्मणाचे गुण आपण प्राप्त करू शकतो, ब्राह्मण जरी नसाल तरी पण. तथा पुढे रूप गोस्वामी या ठिकाणी आपल्याला काय करतायत, सूचित करतायत. ऋषी रूप गोस्वामी आपल्याला पुढे काय करतायत या ठिकाणी सावध करत आहेत. रूप गोस्वामी आपल्याला पुढे काय करतायत, सावध करत आहेत. ते वाचू शकता पुढचं पॅरेग्राफ. हरे हरे कृष्णा, मी वाचू का प्रभू? हा हा वाचा, Yes. कोणीतरी हरे बोल. वाचा. हरे बोल. विद्या माताजी वाचत, विद्या माताजी वाचा माता. ओके. ठीक आहे, ठीक आहे. हा हरे कृष्ण. या ठिकाणी श्रील रूप गोस्वामी आपल्याला सावध करीत आहेत की जर मनुष्याने एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून दीक्षा घेतली तर केवळ अशा दीक्षेच्या स्वीकृतीनंतर आपला कार्यभाग आटोपला आहे असा त्यांनी विचार करू नये. दीक्षेनंतरही त्यांनी सर्व नियमांचे अतिशय काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्याने जर आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करून त्याच्याकडून दीक्षाही घेतली आणि त्यानंतर मात्र भक्तीच्या नियामक तत्वांचे पालन केले नाही तर त्याला पुन्हा पतित समजले जाते. आपण भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य देहाचा अंश आहोत आणि अंश या नात्याने पूर्ण किंवा श्रीकृष्ण यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे, हे मनुष्याने सदैव ध्यानात ठेवले पाहिजे. त्याने श्रीकृष्णांची सेवा केली नाही तर त्याचे पुन्हा पतन होऊ शकते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर केवळ दीक्षा घेऊन एखादी व्यक्ती श्रेष्ठ ब्राह्मणाचे पद प्राप्त करू शकत नाही. दीक्षेनंतर त्याने आपल्या कर्तव्यांचे पालन केले पाहिजे आणि काटेकोरपणे सर्व नियमांचेही पालन केले पाहिजे. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. तर रूप गोस्वामी सावध करतायत भक्तांना की ठीक आहे, ती पात्रता नव्हती, वैष्णव संप्रदायातून तुम्ही आला, गुरुकडून दीक्षा घेतली, ब्राह्मण दीक्षा पण झाली, ब्राह्मण पण झाला तुम्ही, पण ब्राह्मण दीक्षा झाला तर असं काम संपलं नाही. की म्हणतात की काही असे संप्रदाय आहेत गुरुकडून दीक्षा घेतात आणि नंतर गुरु तिकडं आणि आपण इकडं, गुरुचा आणि त्यांचा कधी कधी ते भेटत नाहीयेत. तर तर महत्वाचा असा हाचा उद्देश नाहीये की दीक्षा झाल्यानंतर ब्राह्मण थ्रेड मिळाला म्हणून प्रपात म्हणतो की ब्राह्मण थ्रेडची किंमत फक्त ₹1 असते. किंमत ₹1 तुम्ही घालू शकता, त्याची किंमत ₹1. तर जे नियमाचं पालन करणे किंवा आदेशाचं पालन करणे ते महत्वपूर्ण आहे त्याच्यामध्ये, तर त्याला अर्थ नाहीये. तर म्हणून रूप गोस्वामी सांगतात की फक्त तुम्ही वैष्णव झाला म्हणून हे नाही, तुम्हाला अहंकार झाला नाही पाहिजे. तर आपण श्रीकृष्ण देवाचा अंश आहोत आणि अंश पूर्ण किंवा श्रीकृष्णाची सेवा करणे आपले कर्तव्य आहे. नमय वंश जीवलोके जीवभूत सनातन मनसष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी दर्शते. तर आपण भगवताचे अंश आहोत, अंशाने पूर्णाची सेवा केली पाहिजे. तर म्हणून वैष्णव बनला आहे पण काम झालं नाही, गळ्यामध्ये फक्त लॉकेट गाठला आणि फिरत राहिलं तर ते चालणार नाही. तर पण नियमाचे पालन करावं लागेल. जे आपण काही वचन देतो गुरुला, तसं तर पहिली दीक्षा आहे त्यामध्ये 4 नेम सांगतो, 16 माळा जप सांगतो. पण ब्राह्मण दीक्षेमध्ये आणखी सांगतो आपण, आणखी जबाबदारी घेतो की ब्राह्मणिक जे तत्व आहे त्याचं मी पालन करेन आणि ज्याची जबाबदारी म्हणून घेईल. तर ब्राह्मण जी दीक्षा आहे फक्त दाखवण्यासाठी नाही की मी ब्राह्मण बनलो किंवा थेट घेऊन हे केलो, त्यासाठी नाहीये. काही लोक दाखवतात अशा प्रकारे. तर ते ज्याच्या जबाबदारी घ्यायची आहे आणि ब्राह्मणाचे गुण आत्मसात करण्यासाठी ब्राह्मण दीक्षा केलेली आहे. म्हणून पुढे पण नियमाचे पालन करावं लागेल. तरच म्हणून प्रपादाने विचारलं की प्रपाद, या भक्ताने तुमच्याकडून दीक्षा घेतलेली आहे पण आता नियमाचं पालन करत नाही. तर प्रपाद म्हणले की तो माझा शिष्य नाहीये. जर नियमाचं पालन केला गुरुच्या आदेशाचं तर त्या गुरुच्या परंपरेशी संकलित असतोच, कनेक्ट असतो. तर पालन नाही केला तर कनेक्ट नाही होत. पण हरे कृष्ण मंत्र आहे, 4 नियमाचं पालन आहे, गुरुला जे वचन दिलेलं आहे ते आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण हे ब्राह्मणाचे ह्याच्यावर आपण हे राहू शकतो. तर म्हणून कुणी म्हणेल, पुढे म्हणे की ठीक आहे, पहिला मला नियम माहीत नव्हते, शिक्षा नव्हती. ठीक आहे, दीक्षाच्या अगोदर तुम्हाला नियम माहीत नव्हते, तुम्ही तोडले तर शिक्षा नाही. पण आता नियम माहीत झाले तुम्हाला, 16 माळा जप करायचे आहे, 4 नियमाचं पालन करायचं आहे, ब्राह्मणाचे गुण आत्मसात करायचे आहेत, हे माहीत झालेलं आहे. पण जर नियम तुम्ही तोडले
तर तुम्हाला काय होईल, शिक्षा होईल. म्हणून रूप गोस्वामी या ठिकाणी सावध करतात आपल्याला. भक्तिरथान सिंधू जो आहे असंच मन मिसळून नाही करत की तुम्ही ठीक आहे काही करा चला, असं नाही. पण एकदम कडक भाषेमध्ये रूप गोस्वामी आपल्याला सावध करतायत. तर ह्या जर नियमाचं आपण जर पालन केलं तर खरोखर आपल्याला भक्तीमध्ये आपण प्रगती करू शकतो. म्हणजे गुरुला जे आपण वचन दिलेलं आहे त्याचं जर आपण पालन केलं तर खरोखर आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. जर पालन नाही केलं भक्तीमध्ये प्रगती होणार नाही आपल्याला. मग गुरुमुख पद्म वाक्य चितिता करेव का आरणा करेव म्हणे आशा. तर गुरुच्या आदेशाचं पालन जीवनाचं ध्येय म्हणून पालन आपल्याला केलं पाहिजे. तर आपण म्हणणार नाही असे मला माहित नव्हतं, नाही की तुम्हाला ते पहिलं माहित नव्हतं, शिक्षा नव्हती, पण आता नियम माहीत आहेत. नियम माहीत असून जर तुम्ही तोडला तर तुम्हाला शिक्षा होईल. जसं उदाहरण दिलं आहे, सिग्नल जर पार केला कुत्र्याने प्राण्याने त्याला शिक्षा नाही, पण मनुष्याने सिग्नल पार केला तर त्याला शिक्षा होईल. त्याचा पुढचा आहे भक्ती तर होतं की जन्मावर आधारित नाही, कुणीही भक्ती करू शकतो. कुठले विधीचं पालन करून गुरुकडून परंपरेमधून येणाऱ्या गुरुकडून हे करून. पण आता दुसरं आहे भक्तीमध्ये शुद्ध करण्याची प्रायश्चित्ताची गरज नाही, प्रायश्चित करण्यासाठी इतर विधीचीही गरज नाही. तर म्हणून आता रूप गोस्वामी असे म्हणतात की मनुष्याने जर नियमित भक्तिमय सेवा केली तर त्याचे पतन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रायश्चित्ताबद्दल वर्णन आहे, प्रायश्चित करण्याची गरज नाही. पण तरी सुद्धा जर अचानक त्याने कोणत्याही परिस्थितीत पतन झाले तरी त्याने कोणत्याही प्रकारचे प्रायश्चित करण्याची आवश्यकता नाही. जर एखाद्याने भक्तीच्या तत्वापासून पतन झाले तर त्याने शुद्धीकरणासाठी पुन्हा प्रायश्चित करण्याची आवश्यकता नाही. त्याने केवळ भक्तिमय सेवेचे नियम पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये स्वीकारले पाहिजेत आणि हे त्याच्या शुद्धीकरणासाठी पुरेसे आहेत. वैष्णव संप्रदायाचे हेच खरे रहस्य आहे. वैष्णव संप्रदाय असं नाही की कधी तुम्ही पाप कार्य केला तर त्याचे प्रायश्चित म्हणून हे तर एक उदाहरण येत आहे की म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात अपे चेत दुराचारो भस्ते मामन्य भाग साधुरेव समंतव्य सम्य गम्य सवतो इस. तरी भक्त होता पण काही कारणास्तव दुराचारी कार्य केला, तुम्ही चहा पिला म्हणा, काहीतरी नियम तुटले म्हणा, ठीक आहे, पण त्याला साधूच म्हणलं पाहिजे. कारण काय केलं त्यांनी, भक्तीचं तत्व जीवनामध्ये काही वर्ष पालन केलंय. भक्तीचा कधी नाश होत नाही, भक्ती या स्तरावर आहे. त्याला साधूच म्हणलं पाहिजे. कारण काय त्या मार्गावर आहे, फक्त पटरीवरून गाडी खरी पण काही वेळाने गाडी परत पटरीवर येईल आणि तो मार्ग आपला पुढे चालू राहील. मग त्याला वेगळं प्रायश्चित्त करायची गरज नाही. तर एक सुबुद्धीरायची कथा आहे ते चैतन्य चरित्रामध्ये. सुबुद्धीराय जे होते चैतन्य महाप्रभूच्या आंदोलनामध्ये येण्याच्या अगोदर हे नवाब हुसेन शाह जे होते, नवाब हुसेन शाह ही 500-600 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नवाब हुसेन शाह त्यावेळेस तो राजा नव्हता मुघलाचा, तर तो बालक होता आणि हे जे होते सुबुद्धीराय त्याचे मालक होते. आणि हा नवाब हुसेन जो आहे सुबुद्धीरायच्या घरी नोकरी करायचा होतो सुरुवातीला. पण नंतर काय झालं की मुघलाचं राज्य आलं आणि मुघलाचं राज्य आल्यानंतर हा नवाब हुसेन शाह राजा बनला मुघलाचा चैतन्य महाप्रभूच्या काळामध्ये. आणि त्यावेळेस हे हे जे सुबुद्धीराय मग मुघल राज्यामध्ये आले, संपूर्ण मुघल राजा तो सम्राट बनला, हे अशा प्रकारे झाले. हे राजा नव्हते त्यावेळेस. तर सुबुद्धीराय जे होते ते चैतन्य महाप्रभूच्या आंदोलनामध्ये होते. तर त्यावेळेस चैतन्य महाप्रभू त्यावेळेस उपस्थित होते. तर ते नवाब हुसेन शाह जे होते ते बालक होता, तर मोठे झाले. नंतर त्याचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्यांची बेगम होती, ती पत्नी, तिने पाहिलं की आपल्या पतीच्या पाठीवर काहीतरी मारलेले फटके आहेत, संपूर्ण अशा प्रकारे चापकाने मारलेले फटके आहेत. तर तिने पाहिलं आणि म्हटले हे काय. तर नवाब हुसेन सांगितलं की मी लहानपणी असताना काहीतरी चूक केली आणि चुकीच्या बदल्यामध्ये सुबुद्धीरायने मला चापकाचे फटके मारले पाठीवर. तर ती बेगमला सुबुद्धीराय तर ते नवाब हुसेन तर विसरून गेले होते की ठीक आहे मी काहीतरी दंड चूक केलेली आहे म्हणून त्याने मला हे केलेलं आहे. पण ती तिची पत्नी जी होती फार जिद्दी होती आणि तिने काय केलं, ती म्हटली की नाही नाही तुम्हाला त्याने दंड दिला आहे तर तुम्ही त्या सुबुद्धीरायला दंड दिला पाहिजे. मग काय करा, दंड काय करायचा आहे, त्याच्या अंगावर पाणी शिपडा आणि त्याला मुसली बनवून टाका. पहिली अशी प्रथा होती 50-100 वर्षापूर्वी. कोण पण हिंदू स्त्री चालली तिच्या अंगावर शिंपडायचे पाणी. आणि मग हिंदू लोक पण अशा प्रकारचे होते कट्टर, ते म्हणायचे नाही ना तो मुस्लिम झाली, मुस्लिम झाली. अशा प्रकारे मुस्लिमाचा पूर्णपणे वाढला अशा प्रकारे.
तर अशा प्रकारे सुबुद्धीरायवर त्यांनी मग सांगितलं की तू पाणी टाक आणि त्याला दूषित कर, ते मुस्लिम म्हणा. तर ते ब्राह्मण परिवारामध्ये सुबुद्धीराय, आणि त्याला मग अशा प्रकारे पाणी शिपडून किंवा त्यांना काश बदलली गेली. मग ते सुबुद्धीरायनं आता म्हणले काय काय प्रायश्चित्त करायचे. प्रायश्चित्त करण्यासाठी मग ते वाराणसीच्या ब्राह्मणाकडे गेले आणि वाराणसीच्या ब्राह्मणाला विचारले की अशा प्रकारे मला भोसले बनवलेला आहे, तर काय करू मी. तर ते म्हणले की तुम्ही 3 किलो गरम गरम घी प्या, तूप प्या. 3 किलो तूप पिल्यानंतर कुणी शिल्लक जिवंत राहणार नाही, ते मरून जाईल तो व्यक्ती. नंतर तो पुसळा जन्म मिळेल ब्राह्मण परिवारामध्ये, नंतर तुम्ही मग भक्ती करू शकता. आता तुम्हाला भक्ती करण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारे ब्राह्मण त्यांना म्हणू लागले. तर त्यावेळेस चैतन्य महाप्रभू उपस्थित होते आणि चैतन्य महाप्रभूकडे गेले आणि चैतन्य महाप्रभूंना सुभद्रेने सांगितलं अशा प्रकारे मला कास्टमधून हे बहिष्कार केलेला आहे. चैतन्य महाप्रभू म्हणले तुम्ही वृंदावनला जा आणि काय करा, केवळ भगवंताची भक्ती करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर सुबुद्धीराय वृंदावनला गेले आणि पूर्ण 24 तास नामजप करू लागले आणि चैतन्य सांगितले की नाम जप करा आणि वैष्णवाची सेवा करा. 2 कार्य सांगितले त्यांना. मला वेगळं प्रायश्चित करायची गरज नाही, तूप प्यायची गरज नाहीये किंवा जीवन त्यागाची पण गरज नाही. नाम जप करा आणि वैष्णव सेवा करा. चैतन्य महाप्रभूचे 2 कार्य आहेत, वैष्णव सेवा आणि नामरुची. हरे कृष्ण मंत्राचा जप करा आणि वैष्णव सेवा करा. वैष्णव सेवा कशी करायचे, तर ज्यावेळी बंगाली वैष्णव कार्तिकमध्ये वृंदावनला यायचे तर सुबुद्धीराय वृंदावनमध्ये लाकडे जमा करायचे आणि ते लाकडे विकायचे आणि ते धन घेऊन यायचे आणि त्या धनाने भात खरेदी करायचे, तांदूळ. कारण वृंदावनमध्ये तांदूळ नसतो, रोटी असते. आणि तांदूळ खरेदी करायचे आणि तांदूळ भात बनवून ते जे आहे बंगाली वैष्णवाला खाऊ घालायचे. तर अशा प्रकारे 2 कार्य केले त्यांनी सुबोधरायाने. एक तर हरिनाम जप केला आणि दुसरा आहे वैष्णवाची सेवा केली. अशा प्रकारे ते जे प्रायश्चित होते त्यापासून ते बाहेर आले. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूचं आंदोलन जे आहे वेगळं प्रायश्चित करायची गरज नाही. पण या ठिकाणी म्हणलेलं आहे की जीवनामध्ये जरी काहीतरी तुम्ही कार्य केलं असेल, अशुद्ध काही घडलं असेल, पाप घडला असेल, अपराध झाले असेल, तर त्यासाठी काय केलं आहे, भक्तीच केली पाहिजे. तीव्रेन भक्ती योगेन यजिता पुरुष, तीव्रतेने आणखी भक्ती करायला पाहिजे. 4 मानके जप जास्त करा, त्या अपराधातून आपण मुक्ती होऊ शकतो. म्हणून भक्ती जी आहे, साध्य आणि साधन भक्ती एकच आहे. साध्य पराच्या पंचपुरुषा भक्ती प्राप्त करायचे आहे आणि साधन पण भक्ती आहे, तर दोन्ही एकच आहे. तर हे एक वैष्णव संप्रदायाचं काय आहे, रहस्य आहे. तर प्रायश्चित करण्यासाठी वेगळ्या विधीची करण्याची गरज नाही. प्रायश्चित पण आहे, भक्तीमध्येच सर्व काही प्रायश्चित प्राप्त होऊ शकते. बस खुर्ची घेऊन बस इकडे, अशा प्रकारे. तर हे आहे कुठल्या प्रकारचं गरज नाही. तर आता पुढचा एक पॅराग्राफ आहे व्यवहारिक सांगायचे, तर हा एक पॅराग्राफ वाचू शकता कोणीतरी. अरे बोल, मी वाचू का? आवाचा श्रील प्रभुपाद गोस्वामी असेही म्हणतात की मनुष्याने जर नियमितपणे भक्तिमय सेवा केली तर त्याचे पतन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण तरी सुद्धा जर अचानक त्याचे कोणत्याही परिस्थितीत पतन झाले तरी त्याने कोणत्याही प्रकारचे प्रायश्चित करण्याची आवश्यकता नाही. जर एखाद्याने भक्तीच्या तत्वापासून पतन झाले तर त्याने शुद्धीकरणासाठी पुन्हा प्रायश्चित करण्याची आवश्यकता नाही. त्याने केवळ भक्तिमय सेवेचे नियम पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये स्वीकारले पाहिजेत आणि हेच त्याच्या शुद्धीकरणाचा करिता पुरेसे आहे. वैष्णव संप्रदायाचे हेच खरे रहस्य आहे. धन्यवाद. पुढचा पॅराग्राफ वाचत होता, व्यावहारिक दृष्ट्या सांगायचं आध्यात्मिक चैतन्य, हा पॅराग्राफ वाचत होता. वाचू पुढे. हा पुढचा. व्यावहारिक दृष्ट्या सांगायचे तर आध्यात्मिक चेतनेपर्यंत पोहोचण्यासाठी 3 मार्ग सांगितले आहेत. या 3 प्रक्रिया कर्म, ज्ञान आणि भक्ती असे म्हटले आहे. कर्म मार्गामध्ये अनेक कर्मकांडे केली जातात. तर्क वितर्क हे ज्ञान मार्गात येतात आणि त्याने
भक्ती मार्गाचा स्वीकार केला आहे त्याला कर्म किंवा ज्ञान या दोन्हीचाही स्वीकार करण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी हे स्पष्ट करण्यात आले आहे की शुद्ध भक्तिमय सेवा ही कर्म आणि ज्ञान त्याच्या स्पर्शापासून पूर्णपणे अलिप्त असते. भक्तिमय सेवेमध्ये तर्क वितर्क आणि कर्मकांड याचा गंधही असू नये. धन्यवाद प्रभूजी. तर या ठिकाणी ओके, वर्णन हरे होतं की तिसरं की भक्तीमध्ये सुधारणा प्राचित करायची गरज नाही आणि प्राचित करण्याची इतर विधीचीही गरज नाही. तर अशा प्रकारे हे भक्ती वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे. भक्ती जी आहे वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे. कुठले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्रह्मचारी गरज वानप्रस्थ संन्यास याच्या पलीकडे भक्ती आहे. भक्तीमध्ये कुठेही राहून तुम्ही भक्ती करू शकता. म्हणून आता पुढे रूप गोस्वामी या ठिकाणी सांगतायत की भक्ती वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे. भक्तीने नाश होत नाही. तर त्यामध्ये हा एक श्लोक देतात की 11वा स्कंद 21वा अध्याय 2रा श्लोक देतात की स्वे स्वे विधिकारे या निष्ठा सगुणाची कीर्तिता विपर्यसो दोषम साधू भैरुच निश्चय. तर ज्यांनी भक्तिमय सेवेचा स्वीकार केलाय त्याला कर्मकांड करण्याची गरज नाही. भक्तिमय सेवेचा स्वीकार केला आहे त्याला कर्मकांड करण्याची गरज नाही. म्हणून या संबंधात प्रथम श्री रूप गोस्वामी भागवतातील 11:21-2 या श्लोकात सांगतात की तर की या श्लोकात भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात योग्य आणि अयोग्य व्यक्ती यांच्यातील अंतर अशा प्रकारे स्पष्ट करता येईल की ज्या व्यक्तीने भक्तिमय स्वीकारले तो पुन्हा कर्मकांड व तर्कवितर्क करणे या मार्गाचा कधी स्वीकार करणार नाही. एखाद्याने चिकाटीने भक्तिमय सेवेचे आचरण केले आणि अधिकारी व्यक्ती तथा आचार्य यांच्या मार्गानुसार आपले जीवन व्यतीत केले तर तो सर्वोत्तम योग्यता होय. खरी योग्यता काय आहे? वर्णाश्रमाची आवश्यकता नाहीये किंवा कुठल्या प्रकारचं कर्मकांड करायची आवश्यकता नाही. तर त्याने आपल्या अधिकाऱ्याच्या आदेशाचं पालन त्यांनी केलं पाहिजे आणि तो सर्वात योग्य मार्ग त्यांचा आहे. तर आता पुढे जे आहे तेच भक्ती जी आहे वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे त्याच्याबद्दल सांगतात. आता पुढे सांगतात की भक्तीचा कधी नाश होत नाही. नेहा विक्रम नाशोस्ती प्रत्यवायूने विद्यते स्वरूपश धर्मश त्रायतो महतो भयात. तर भक्तीचा कधी नाश होत नाही. जरी 5%, 10% किती जरी भक्ती केली तिचा नाश होत नाही. भक्तीचा कधीही नाश होत नाही. तर पुढे आहे भक्तीविहीन मानव जीवन व्यर्थ आहे. भक्ती वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे. भक्तीसाठी वर्णाश्रमाची आवश्यकता नाही. भक्तीचा कधी नाश होत नाही आणि भक्तीविहीन मानव जीवन व्यर्थ आहे. भजे उरे मना श्रीनंदनंदन अभय चरणारविंदरे दुर्लभ मानव जन्म सत्संगे तरव भव संदेश. जे मनुष्य जीवन मिळालेलं आहे तर फक्त भक्तीसाठीच मिळालेलं आहे. तर कोण भक्ती करत नाही तर त्याचं मानव जीवन जे आहे पूर्णपणे व्यर्थ आहे. पुढे वर्णाश्रम सोडून भक्त बनले तर चांगले आहे. वर्णाश्रम सोडून जर भक्त बनलो आपण तर चांगलं आहे. वर्णाश्रम मी कुठल्या वर्णाचा आहे कुठल्या आश्रमाचा आहे ते सोडून द्यायचं आहे आणि भक्त बनणं हे महत्वाचं आहे. फक्त मी ब्राह्मण आहे ग्रस्त आहे वानप्रस्थ संन्यासी आहे हे म्हणून चालणार नाही पण भक्ती करत नाही. मी ब्राह्मण आहे क्षत्रिय वैश्य आहे ब्रह्मचारी वानप्रस्थ संन्यासी आहे पण मी भक्ती करत नाही त्याला अर्थ नाही. पण तुम्ही कुठल्या वर्णाचा आहात तुम्ही काय करत हे महत्वपूर्ण नाही. तुम्ही जर भक्ती केला तर ते सर्वात श्रेष्ठ कार्य आहे. म्हणून भक्त कोणाचाही ऋणी नाही हा पुढचा पॅरेग्राफ आहे. अशा प्रकारे तर पहिला स्कंद 5वा अध्यायातील 17व्या श्लोकामध्ये परत जे नारद मुनी व्यासदेवाला म्हणतात तर हा पॅरेग्राफ असू शकता. पान नंबर 52 वर तिसरा पॅरेग्राफ आहे. या विधानाचे श्रीमद भागवत 1:5-17 वाचू का प्रभूजी? हा वाचा माता. या विधानाची श्रीमद भागवतात 1.5.17 मध्ये पुष्टी करण्यात आली आहे. या श्लोकात नारद मुनी व्यासदेवांना म्हणतात जो मनुष्य स्वधर्माचा त्याग करून साक्षात भगवान हरी श्रीकृष्ण यांच्या चरण कमलांचा आश्रय स्वीकारतो त्याचे कधीही अनिष्ट होत नाही आणि सर्व परिस्थितीत तो सुरक्षित असतो. यदा कदाचित कुसंगतीमुळे त्याचे भक्ती मार्गातून पतन झाले अथवा भक्तीची साधना पूर्ण करण्याआधी त्याचा अकाली मृत्यू झाला तरी यामुळे त्याची हानी होत नाही. या उलट जो मनुष्य कृष्ण भावनेविना
वर्णाश्रम धर्माचे पालन करतो त्याला मनुष्य जीवनाचा यथार्थ लाभ प्राप्त होत नाही. या श्लोकाचे तात्पर्य असे की जे बद्ध जीव इंद्रिय तृप्तीच्या कार्यांमध्ये अतिशय उतावीळपणे रत झाले आहेत त्यांना हे माहीत नसते की ही पद्धती त्यांना कधीही भौतिक संसर्गापासून मुक्त करू शकणार नाही आणि या प्रक्रियेचे फळ म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून राहावे लागणार आहे. धन्यवाद माताजी. तर श्री नारद मुनी व्यास मला सांगतात की अशा प्रकारे सर्व धर्माचा त्याग करून भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचा आश्रय घ्यायला पाहिजे. तर हा जो श्लोक आहे या ठिकाणी वर्णन करतात की त्यक्त्वा स्वधर्म चरणांबुजम हरे रभजयंत पोयत अकिंत तो यदी यत्र वक्तत्व वद्य राम बोधमेश की कोवर्त आपतो भजता स्वधर्म. तर अशा प्रकारे की सर्व धर्माचा त्याग केला आणि भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आश्रय घडतो त्याचं कधीही अनिष्ट होत नाही. सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणमज अहम तर स्वरूपापिको मोक्ष ईशानी मासुचे. तर अशा प्रकारे तो सर्व कृष्ण भावामध्ये धर्माचे पालन करतो. तो अशा प्रकारे कधीही त्याला भौतिक लाभ प्राप्त होत नाही तर संपूर्ण त्याला आध्यात्मिक प्राप्त होते. म्हणून तात्पर्य असे की बद्ध जीव इंद्रियच्या कार्यामध्ये अतिशय उतारपणे वरत आलेले आहेत त्यांना हे माहीत नसते की पद्धती कधीही भौतिक संसारातून मुक्त करू शकणार नाही. म्हणून पुन्हा पुन्हा जन्माच्या चक्रामध्ये अडकून पडावं. बद्ध जीवन जे आहे भक्ती सोडून जे जीवन आहे परत चक्रामध्ये फिरावं लागेल. पण भक्तीचं जे जीवन आहे त्याचा नाश होत नाही आणि हा आपला शेवटचा जन्म असेल आणि अशा प्रकारे आपण भगवंताच्या धामाला आपण जाऊ शकतो आणि जन्मचक्रामध्ये आपल्याला फिरावे लागत नाही. तर पुढे आहे परत आणखी एक पॅराग्राफ आहे. श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदात वर्षदेव आपल्या पुतळा म्हणतात ज्या व्यक्ती सकाम कर्मामध्ये गुंतून गेलेल्या आहेत त्यांना पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यूचा स्वीकार करावा लागतो आणि जोपर्यंत त्या व्यक्ती वासुदेवाविषयीचे प्रेम विकसित करीत नाहीत तोपर्यंत त्यांची प्राकृतिक नियमाच्या कठोर बंधनापासून सुटका होणे शक्य नाही. म्हणून आपण असे समजत होते की जो मनुष्य आपल्या वर्ण आणि आश्रमा अनुसरून असणारी आपली सर्व कर्तव्य अगदी व्यवस्थितपणे पार पाडत आहे पण जो पूर्ण पुरुषोत्तम वासुदेवाशी प्रेम विकसित करीत नाही तो आपले आयुष्य व्यर्थ घालवित आहे. तर या ठिकाणी परत ते सांगितलंय वर्णाश्रम सोडून भक्त बनले तर चांगलं आहे. वर्णाश्रमाचा त्याग केला पाहिजे. असे नाही की मी ब्राह्मण आहे क्षत्रिय वैश्य शूद्र आहे ते घेऊन चालणार नाही पण भगवंताची भक्ती ही करणं महत्वाचं आहे. तर म्हणून या ठिकाणी हे जे वृषभदेव आपल्या पुत्राला म्हणतात कशा प्रकारे वासुदेवाविषयी प्रेम जे आहे मला जागृत केलं पाहिजे. तर हा जो श्लोक आहे हा श्लोक या ठिकाणी दिलेला नाही पण श्रीमद भागवतच्या 5व्या स्कंदामधील हा श्लोक आहे. वृषभदेव आपल्या पुत्राला म्हणतात की नाहम देव देव बाजान लोके कष्टान कामा. हा जो श्लोक आहे कशा प्रकारे पुत्रानो काय करा तुम्ही मनुष्य जीवन तपस्यासाठी मिळालेलं आहे तर मनुष्य जीवन फक्त इंद्रिय भोगासाठी मिळालेलं नाही. तपो देवे पुत्र तर तुम्ही काय करा तपस्या करा आणि भगवान वासुदेवाविषयी जी प्रीती जी आहे प्रेम जागृत करा. अशा प्रकारे हे जे महाराज जे वृषभदेव जे आहेत आपल्या 100 पुत्राला उपदेश देत आहेत 5व्या स्कंदामध्ये. हरे कृष्ण प्रभूजी. हा विचारा माताजी. प्रभूजी हे वेगळ्या वेगळ्या लोकांचं लक्षात ठेवायला पाहिजे का ऋषभदेव काय म्हणाले नारद मुनींनी काय नाही एवढं सांगितलं. काय करायचं माताजी हे आपल्याला समजण्यासाठी आहे की एकच समजण्यासाठी की भक्ती शुद्ध आहे आणि भक्ती कुठल्याही वर्ण चांगल्या कुळा जन्मावर प्रायचित्तावर वर्णाश्रम पालावर आधारित नाही. तर हे समजण्यासाठी हे संपूर्ण रूप गोस्वामी हे उदाहरण देतात. अशा प्रकारे अनेक भागवतचे अनेक उदाहरण देतात की ते पण सांगतात की भक्ती याच्यावर आधारित नाही तुम्ही भक्ती करा भक्ती वर्णाश्रमावर आधारित नाही हे समजून सांगण्यासाठी हे सांगतायत अशा प्रकारे. तर बाकी प्रत्येकाचं हे पोट तुम्हाला श्लोक भाषांतर तात्पर्य घ्यायचं नाही तर ते भागवतमध्ये अभ्यासक्रमामध्ये येणार पण या ठिकाणी त्याचा काही येणार तुम्हाला प्रश्न येणार नाही त्या ठिकाणी. एवढं समजा की भक्ती कुठल्याही गोष्टीवर आधारित नाहीये. कुठल्या कुळामध्ये जन्म असो तुम्ही कुठल्या कुठलेही जर प्रायश्चित जर करायचं असेल तर शुद्ध करायची काही आवश्यकता नाही किंवा कुठल्या वर्णाश्रमामध्ये असेल तर भक्ती त्याच्यावर आधारित नाही. तर ह्याच्या पाठीमागे हा म्हणण्याचा एकच उद्देश हा आहे. तर आता पुढे जे आहे उद्धव म्हणतात 11व्या स्कंदातील 11व्या अध्यायातील 32व्या श्लोकामध्ये म्हणतात हा पॅरेग्राफ वाचायचा की भक्तीच एकच उद्देश आहे सुरुवातीपासून भक्ती कुठल्या याच्यावर आधारित नाही भक्ती स्वरूप शुद्ध आहे. तर हे भक्ती कशी शुद्ध आहे हे समजून सांगण्यासाठी रूप गोस्वामी अनेक प्रकारचे भागवतचे आपल्याला कोट या ठिकाणी देत आहेत.
तर आता पुढचा एक पॅरेग्राफ आहे 53व्या ह्याच्यावर. श्रीमद भागवतात 11-11-32 हा पॅरेग्राफ आपल्याला वाचायचा आहे. आज्ञानेव गुणान दोषान मया दिष्टानि स्वकम धर्मान संदर्य सर्वान महाभजित स तू सत्तमाता. हा श्लोक आहे आणि याचं जे भाषांतर आहे या ठिकाणी दिलेलं. ते वाचू शकतो कोणी माताजी ज्यांनी वाचलं नाही ते आतापर्यंत? आणि बऱ्याच भक्तांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले व्हिडिओ चालू ठेवावे. हा हरिबोल. हा वाचा. श्रीमद भागवतात सुद्धा या तत्वाची पुष्टी करण्यात आली आहे. या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, प्रिय उद्धव, जो मनुष्य पूर्णपणे शरणागत होऊन केवळ माझा आश्रय घेतो, माझ्या उपदेशाप्रमाणे वागतो आणि सर्व विहित कर्तव्याचा त्याग करतो, तो प्रथम श्रेणीचा मनुष्य होय. पूर्ण पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या या वक्तव्यामुळे नुसार आपण असेच समजले पाहिजे की साधारणपणे ज्या लोकांना मानवसेवा, नीतिमूल्य, परोपकार, समाजकारण, राजकारण इत्यादी कार्यांचे आकर्षण असते, त्यांना केवळ या भौतिक जगाच्या गणनेनुसार चांगले लोक समजता येते. तथापि श्रीमद भागवत आणि इतर प्रामाणिक वैदिक ग्रंथाद्वारे आपण हे समजू शकतो की जो मनुष्य केवळ कृष्ण भावनावित होऊन भक्तिमय सेवा करतो, तो समाजकारण, राजकारण, मानवसेवा इत्यादी करणाऱ्या व्यक्तीपेक्षाही अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या पदावर स्थित असतो. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. बरं, सुंदर आहे. परत पुष्टी केलेली आहे याची की कशा प्रकारे श्रीकृष्ण उद्धवला म्हणतात की जो मनुष्य, हा जो श्लोक दिलेला आहे की अशा प्रकारे 11-11-32 मध्ये अज्ञान गुणान दोषान मया दिशन स्वकम धर्मान स्वत्यजम या सर्वान मामेक भजत सत्यम. तर अशा प्रकारे जो भगवान श्रीकृष्ण किंवा जो हरीला शरण जातो त्यांनी सर्व काही पूर्ण केलेलं आहे. त्याने अशा प्रकारे मानव सेवा, नीतिमूल्य, परोपकार, समाजकारण, राजकारण, लोकांना काही आकर्षण असते, काही इच्छा असते. तर जो भक्ती करतो तर भक्ती सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. तर म्हणून भक्ती केल्याने समाजाची सेवा करतोय, राजकारण पण आहे, मानव सेवा पण इथे सर्वांची सेवा करतोय. पण वेगळं भक्ती सोडून आपल्याला मानवाची सेवा करायची गरज नाही किंवा राजकारण करायची गरज नाही किंवा समाजकारण करायची गरज नाही. तर भक्ती सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि हे जे लोक समाजकारण, राजकारण, मानवसेवा करणारे लोक आहेत त्यांच्यापेक्षा पण भक्तांना श्रेष्ठ सन्मान प्राप्त होतो. भक्तांना सर्वात श्रेष्ठ सन्मान प्राप्त होतो अशा प्रकारे. तर म्हणून भक्ती ही जे सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहे त्यासाठी भक्त कधीही समाजकारण, राजकारण किंवा मानवसेवेच्या याच्या पाठीमागे लागत नाही. मानवसेवा ठीक आहे, आता इस्कॉन संस्था जे आहे प्रसाद देत आहे, शिक्षण देत आहे, औषध देते, पण हे समाजकार्य करतो. त्याबरोबर त्यांना आम्ही भक्ती पण प्रदान करतो. असे नाही की नसतं फक्त वडापाव घालतात आणि त्याला सर्व तेही नाही, पण त्याच्याबरोबर प्रसाद डिस्ट्रीब्युशन पण होत आहे आणि त्याबरोबर त्यांना भक्ती पण प्रदान करतात अशा प्रकारे. तर म्हणून भक्ती जी आहे सर्वात श्रेष्ठ पद आहे. त्यासाठी याच्याबरोबरचं दुसरंही कुठलं समाजसेवा, राष्ट्रसेवा जी आहे त्याची बरोबरी करू शकत नाही. म्हणून भक्त जो आहे सर्वश्रेष्ठ पदावर आहे, पण तो भक्त केवळ भगवंताची भक्ती करतो, समाजकार्य, राजकारण ह्याच्यामध्ये तो लागत नाही. हा विचार असू देता माताजी. काय प्रश्न आहे तुमचा? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. ठीक आहे. प्रभूजी, ते विहित कर्तव्याचा त्याग करतो म्हणजे हे हेच येणार का? मानव सेवा, नीतिमूल्य, हा परोपकार, तेच विहित कर्तव्य. हा समाजकारण. हा हा सर्व सर्व त्याचा सर्व त्याग करतो आणि केवळ भगवंताची भक्तिमय करतो. विहित कर्तव्य म्हणजे कर्तव्याचं पालन होतं की माझं कर्तव्य आहे. तर मी ब्राह्मण परिवार म्हणतो, माझं यजन आणि पाठन देत आहे. किंवा कोणी म्हणाल की मी क्षत्रिय आहे, कोणी वैश्य आहे, कोणी शूद्र आहे, कोण म्हणले स्त्री आहे, मी शिक्षक आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे. तर त्या सर्व त्याग म्हणजे सर्व सोडून तो संन्यासी बनणार नाही. तो उपाधी बाजूला ठेवेल आणि भक्तीला जोडेल त्याच्यामध्ये. विहित कर्तव्य म्हणजे काय आहे हे त्याचं साईडला ठेवील. की जे काही लोक म्हणतील की आमचं हेच कर्तव्य आहे, हेच करायचं आम्हाला, तर ते कर्तव्य बाजूला ठेवील आणि भगवंताला आपल्या भक्ती जीवनामध्ये जोडेल आणि अशाद्वारे तो सर्वात यशस्वी होईल. पण तो भक्ती नाही केला, सर्व समाजकारण, राजकारण सर्व काही केला, पण भक्ती नाही केला तर त्याला यश प्राप्त होणार आहे त्यामध्ये आणि परत त्याला जन्मचक्रामध्ये त्याला परत परत यावं लागेल. तर म्हणून भक्तीचे कार्य आहे सर्वात श्रेष्ठ कार्य आहे. तर म्हणून तो भक्ती कार्यामध्ये नेहमी संलग्न होईल. ठीक आहे माताजी. ओके प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद. हरे धन्यवाद. कृष्ण. आता पुढे आहे भक्तीचं वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे. तर नाश होत नाही समाज, मानव जीवन व्यर्थ आहे भक्ती नसताना. वर्णाश्रम सोडून भक्त म्हणले तर चांगला आहे. भक्त कोणाचाही ऋणी नाही. तर चौथा गुण आहे तर भक्त कोणाचाही ऋणी नसतो. भक्त कोणाचाही ऋणी नाही.
का ऋणी नाही, भक्त कोणाचाही ऋणी नाही. तर ह्याचं जे आहे पुढच्या श्लोकामध्ये वर्णन केलंय की भक्त कुणाचाही ऋणी नाही. तर आपण भक्त म्हणजे पूर्ण निस्वार्थपणे जे भक्ती केलेली आहे प्रल्हाद महाराज अशा प्रकारे भक्त. तर मी तर म्हणत आहे की मी भक्त बनलो नाही, भक्त बनण्याचा प्रयत्न करतोय. तर भक्ताची उपाधी पण सांगितली आहे की भक्त कोण आहे, भक्ताचा स्तर काय आहे. तर आपण पुढच्या श्लोकामध्ये याचा पाहू आता. 11:11:32 मध्ये श्रीमद भागवतात भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात. 11:11:32 मध्ये, 11:11:32 मध्ये नाहीये. तर हे तर आपण चर्चा केली. 11:5:41 मध्ये महाराज करभाजन मुनी महाराज नेमीला म्हणतायत. हा जो पॅराग्राफ आहे वाचायचा आपल्याला कोणाला तरी. एक पॅराग्राफ वाचायचा ज्याने वाचलं नाही ते. देवर्षी भूतात्मा पितराणा किंकरो नाय म्हणते राजन सर्वात्मनाय शरणम शरणम गतो मुकुंद परिहर्त करते. तर हा जो श्लोक आहे ज्याने भगवान श्रीकृष्ण मुकुंद याची शरणागती घेतलेली आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे ऋण त्याच्यावर राहत नाही. तर हा जो श्लोक आहे, तर हा जो पॅराग्राफ आहे हे ज्याने वाचलं नाही त्यांना वाचायचं आहे. त्यांनी वाचले ते मी तुम्ही म्हणाले मी असं सांगितलं ना. हा ज्याने वाचलं नाही त्याने वाचू शकता. ना एवढे वाचले. हा वाचा माताजी. सुवर्णमाला माताजी वाचू शकता तुम्ही. तुमच्याकडे आहे पुस्तक आहे? नाही फक्त उपस्थित. हा वाचा. व्हिडिओ चालू करा आणि वाचा. पदार्थ 11.5.41 अधिक स्पष्टपणे स्थापित करण्यात आले आहे की करभजन मुनी राजा नेमीला म्हणतात, हे राजन, जो मनुष्य आपल्या वर्ण आश्रम धर्माचा त्याग करून सर्वतोभवे भगवान कमलाची शरणागती तत्परतो तो इतर कोणाचाही ऋणी राहत नाहीच. तसेच ऋषी मुनी पितर इतर जीव कुटुंब किंवा समाज प्रती त्याचे काहीही कर्तव्य उरत नाही. पापमुक्तीकरिता त्याला पंचयज्ञ करण्याचेही प्रयोजन राहत नाही. केवळ भक्तिमय सेवा करून तो सर्व प्रकारच्या ऋणापासून मुक्त होतो. याचा मतितार्थ असा की एखाद्याचा जन्म झाल्याबरोबरच तो अनेकांचा ऋणी होतो. तो साधू संतांचा ऋणी होतो, कारण त्यांनी लिहिलेली शास्त्रे आणि ग्रंथ याचा तो लाभ घेत असतो. उदाहरणार्थ व्यासदेवांनाही लिहिलेल्या ग्रंथाचा आपण सध्या लाभ घेत आहोत. श्रील व्यासदेवांनी आपल्याकरिता सर्व वेद लिहून ठेवले आहेत. व्यासदेवांच्या लिखाणापूर्वी वैदिक शास्त्रे केवळ एकली जात असत आणि शिष्य सर्व मंत्र केवळ ऐकून पाठ करीत असत. त्यानंतर व्यासदेवांना वाटले की आपण सर्व वेद लिहून ठेवावे, कारण कलियुगातील लोकांची स्मृती अतिशय क्षीण झालेली आहे आणि आध्यात्मिक गुरुने दिलेले उपदेश त्यांच्या लक्षात राहणे फार कठीण आहे. म्हणून त्यांनी आपणा सर्वांकरिता ग्रंथरूपाने पुराण, वेदांत, महाभारत आणि श्रीमद भागवत या रूपाने सर्व वैदिक ज्ञान देऊन ठेवले आहे. धन्यवाद माताजी. फार सुंदर श्लोक आहे श्रीमद भागवतला की कशा प्रकारे भक्त जो आहे कुणाचाही ऋणी राहत नाही. पण काय आहे, का ऋणी राहत नाही? कारण तो भगवान श्रीकृष्णाची शरण त्याने घेतलेली आहे. सर्वात्मना शरणम शरणे गतो मुकुंद परिहर्त करतो. कारण हे कुणाचाही ऋणी राहत नाही. कुणाचं कोण काय सांगितलेलं आहे? देव, ऋषी, भूत, आप्त, नातेवाईक, नर, प्रजा, पित्र, तर कुणाचाही ऋणी राहत नाही. पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्यावर प्रत्येकाचं ऋण आहे. आपल्यावर हे जे सर्व लोक जे आहेत ना, देव, ऋषी, भूत, आप्त, सर्वांचं 6 जणांचं आपण ऋणी आहोत. पण ज्यावेळेस भक्ती करतो आपण, आणि भक्ती म्हणाला की नाही फक्त मी 16 माळा जप 4 नामाचं पालन करतो हे नाही, तर सर्वात्मानांच्या शरणम शरणे पूर्ण रूपाने, जसं प्रल्हाद महाराजांनी पूर्णपणे शरणागत भगवंतांनी शरणागत झाले होते. तर असे जे प्रल्हाद महाराज आहेत ते ज्यावेळेस भगवंताची भक्ती करतात त्यांना वेगळ्या प्रकारचे कुठल्या प्रकारचे हे करायची गरज नाही. पण तरी पण ज्यावेळेस नरसिंहदेवाने हिरण्यकशिपूचा वध केला तर प्रल्हाद महाराजांनी काय केलं? आपल्या वडिलांसाठी काय मागितलं? त्याला मुक्ती प्रदान करता अशा प्रकारे मागितलं. अशा प्रकारे प्रल्हाद महाराज काही इच्छा नव्हती. नरसिंहदेव म्हणजे तुझा 21 पिढीचा मी उद्धार केलेला आहे, तुला काही याची गरज नाही. तर अशा प्रकारे भक्त जो आहे तो पूर्ण रूपाने जसं प्रल्हाद महाराजाप्रमाणे पूर्णपणे शरणागत आहे. सर्वात्मना हे शरणम शरणमे. तर आपण सर्वात्मना प्रकारे
काया मनसा वाचाद्वारे पूर्णपणे शरणागत नाही आपण. तो शरीराला शरणागत असू, जसं मी शरीराला शरणागत, पण मनाने आणि ह्याने शरणागत नाहीये. मन माझं दुसरीकडे फिरतं अशा प्रकारे. तर आम्ही कुणी धन आपला भगवंताला देईल, बाकीचा आणि कुठल्या प्रकारे घेईल, पण पूर्णपणे शरणागत आपला भगवंताचा नाहीये. तर म्हणून जे आहेत आपण ह्यांचे ऋण आपल्यावर आहे. म्हणून जोपर्यंत आपण या भौतिक जगामध्ये आहोत तोपर्यंत आपण यांचे ऋणी आहोत. म्हणून यासाठी काय केलं लागेल आपल्याला त्यांचे ऋण आपल्याला फेडावे लागेल. तर म्हणून आपण म्हणू शकत नाही की मी आता भक्त बनलो तर मी माता पित्याची सेवा करणार नाही, कुणाची सेवा करणार नाही. त्यांची पण आपल्याला सेवा करावी लागेलच अशा प्रकारे. तर माता पिता आपण काहून आहेत? भगवंताचे अंश आहेत. हा विचारा माताजी का नंतर विचारू शकता प्रश्न. काय आहे प्रश्न? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, मला इथे हे समजलं नाही, म्हणजे आपण ऋषी मुनींचं कसं ऋणी राहतो? हा, चांगला प्रश्न. तिथे चर्चा करणार आहे आता पुढे. आपण देवताचे ऋणी आहोत. तिथे कुठे देवता आहे ना, त्यांचे पण ऋणी आहोत आपण. त्यांचे पण आपण ऋणी आहोत का? ते सर्व पाणी, हवा, प्रकाश प्रदान करतात आपल्याला. सर्व भगवंताचे एजंट आहेत संपूर्ण ते. देवता पण जे आहे संपूर्ण, तेथील कुठे देवता आहेत त्यांचे आपण ऋणी आहेत. त्यांच्या प्रीतीत आपण यज्ञ करतो, ते प्रसन्न होतात, त्यांचा भाग ते भगवंताला अर्पण करतात अशा प्रकारे. आणि ते पाणी देतात, हवा देतात, प्रकाश देतात, प्रदान सर्व काही करतात. पण त्यांना पण आदर दिला पाहिजे आपल्याला, पण त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. अशा प्रकारे आपण देवताचे पण ऋणी आहोत, कारण ते भगवंताचे एजंट आहेत. भगवंताच्याच आदेशानुसार ते आपल्याला प्रदान करतात संपूर्ण अशा प्रकारे. जसं भारताचे पंतप्रधान आहेत, दिल्लीमध्ये राहतात, पण ते जे मुख्यमंत्री आहेत, ते जे काय अधिकारी आहेत, त्याद्वारे आपल्याला प्रदान करतो. पण असं म्हणू शकत नाही रे मी त्यांना जाणतो, तुम्हाला मी समजत नाही, ओळखत नाही. नाही, त्यांना पण तुम्हाला आदर द्यावा लागेल अशा प्रकारे, जेणेकरून आपण त्यांना प्रसन्न करू शकतो. तर आपण देवताचे पण ऋणी आहोत, ते आपल्याला सर्व प्रदान करतात. ऋषीमुनीचे आपण ऋणी आहोत. ऋषीमुनीचे आपण कोण आहोत? ऋणी आहोत. तर या ठिकाणी वर्णन आहे की ऋषीमुनीचं पण आपण ऋषीमुनीचे पण आपण ऋणी आहोत. ऋषीमुनीचे कसे ऋणी आहोत आपण? तसं याच्यामध्ये पाहिलं की ऋषीमुनी आपल्याला ज्ञान देतात. स्मृती पुराण उपनिषद सर्व शास्त्र ऋषीने दिलेले आहेत. पहिलं कंठस्थ असायचे, एकदा गुरु सांगायचे, शिष्य ऐकायचा, सर्व प्राप्त होते. पण आता जे आहे तसं नाहीये. तर म्हणून हे जे आहेत ऋषीमुनीचं पण आपण ऋणी आहोत. त्यांनी काय केलेलं आहे? सर्व शास्त्राची रचना केलेली आहे. गीता, महाभारत, पुराण, रामायण हे सर्व आपल्यासाठी रचना करून दिले. त्यांनी एवढी मेहनत केलेली आहे, म्हणून त्यांचे आपण ऋणी आहोत. म्हणून त्यांच्याच कृपेने आपण आज चर्चा करतोय. भक्तिरथाम सिंधू जे आहे हेच व्यासमुनीचे लिहिल्याच्यावर ह्याने लिहिलेलं आहे. भगवद्गीता आहे, भागवत आहे, महाभारत आहे, रामायण ऋषीमुनी लिहिले आहे. त्याच्यापासून आपण हे भगवंताबद्दल आपण ऐकू शकतो. म्हणून हे संपूर्ण भगवंतापासून आलेलं आहे आणि व्यासदेव आहे भगवंताचे 27 अवतार आहेत. पण आपण ऋषीमुनींचं पण आपण ऋणी आहोत. पुढे आहे भूत, म्हणजे आप्त जीव. भूत म्हणजे ते भूत नाहीये, भूत योनी नाहीये. भूत म्हणजे आप्त जीव. सर्व जीव भगवंताचे अंश आहेत. 84 लाख योनी आहेत भगवंताच्या. किडे, मकोडे, प्राणी, कुत्रा, डुकर, मांजर, गाय, बकरी, सर्व जे 84 लाख योनी आहेत सर्व भगवंताचे अंश आहेत. आणि काय आहेत? त्यांचं पण आपण ऋणी आहोत. बऱ्याच वेळा या आपण ह्याच्यामध्ये पर्यावरणात पाहतो ना, अनेक प्रकारचे कीटक असतात किंवा मच्छर असतात, ते आपल्याला प्रादुर्भाव करतात, अटॅक करतात. पण काही दुसरे किडे जे आहेत त्यांना खाऊन टाकतात. अशा प्रकारे जीवोजीवशी जीवन ते आपलं रक्षण करतात जगण्यासाठी. तसं मच्छर आहे, काही मच्छराचा नाश करतात, काही किड्याचा नाश करतात. जर ते जर नसते तर आपण जगू शकलो नसतो. एवढा उपद्रव झाला असता किड्यांचा. पण काही जे किडी आहेत त्या किड्यांचा नाश करून टाकतात. अशा प्रकारे आप्त जीव आहेत. आणि दुसरे शेजारी पाजारी पण आहेत, ते पण आपलं रक्षण करतात. तर शेजारी चांगले नसेल तर आपण जगू कसं काय शकू अशा प्रकारे. म्हणून त्यांचे पण आपण ऋणी आहोत. ते पण आपल्याला जगण्यासाठी मदत करतायत जीवभूत सनातन. तर आप्त आणि नातेवाईक यांचे पण आपण ऋणी आहोत. आप्त आहेत आपले परिवारातील किंवा नातेवाईक, ह्याचे पण आपण ऋणी आहोत. कारण ते पण आपल्याला लालन पालन करण्यासाठी लहानपणापासून आपल्याला वाढवतात. अशा प्रकारे प्रेम करतात, म्हणून आपण वाढतो. जर मित्र नसतील, नातेवाईक नसतील, मंडळी नसतील तर आपण कसं वाढणार? त्याने तुम्हाला घरामध्ये एकट्याला जन्म दिला, घरामध्ये तुम्ही वाढू शकणार नाही. आपल्याला वाढण्यासाठी सर्वांची आवश्यकता आहे आपल्याला. त्याच्या आपण लालन पालनामध्ये, त्या संगोपनामध्ये आपण वाढतो अशा प्रकारे. म्हणून सर्वांचा आपण काय आहे? ऋणी राहू. तर चैतन्य महाप्रभूच्या लीलेमध्ये पण एक आहे, महाप्रकाश लीलेमध्ये चैतन्य महाप्रभू म्हणायचे की तुम्हाला सांगा काय वरदान पाहिजे.
21 तास चैतन्य महाप्रभू वरदान प्रदान करत होते श्रीवास अंगणमध्ये. तर अनेक लोक यायचे भक्त, की माझे पत्नी भक्त नाही, माझा पुत्र भक्त नाही, माझी माता नाही, माझा हे नाही, मला ते नाही. चैतन्य महाप्रभू सर्वांना प्रदान करायचे अशा प्रकारे, मागायचे अशा प्रकारे. सर्वांची ऋणी होतो आपण. तसं शिवानंद सेनचा कुत्रा होता, त्याला चैतन्य महाप्रभूने आपले जे नारळाचा तुकडा खाऊ घातला आणि त्याचा उद्धार केला. कारण ते त्यांच्या भक्ताचा नातेवाईक होता. तो कुत्रा जो होता ते हे शिवानंद सेन यांचा कुत्रा होता, त्या कुत्र्याचा पण उद्धार चैतन्य महाप्रभूंनी केला. अशा प्रकारे नातेवाईकाचा पण आपण ऋणी आहोत. चैतन्य महाप्रभूंनी त्यांचा उद्धार केला, त्याच प्रकारे त्यांचा पण आपण उद्धार केला पाहिजे, त्याचे पण आपण ऋणी आहोत. आणि शेवटी आहे 5वं, नर प्रजा. जर प्रजा जी आहे, जी संपूर्ण राजाची प्रजा आहे, राजा भक्त बनला तर सर्वांचा उद्धार होईल. अशा प्रकारे आपण ज्या राजा आणि प्रजा त्यांचे पण आपण ऋणी आहोत. कारण ज्या प्रकारे राजा चांगला असेल तर प्रजा चांगली असू शकते, राजा जर आसुरी असेल तर प्रजा पण आसुरी असेल. राजावर सर्व निर्भर आहे अशा प्रकारे. म्हणून त्याच्या राजाचे पण आपण ऋणी आहोत. राजा जर भक्त बनला त्याचं आपण कर्तव्य राहायला पाहिजे. अशा प्रकारे संपूर्ण प्रजा भक्त बनेल आणि संपूर्ण विश्व भक्त बनू शकतो. आणि 6वं आहे पित्र. ज्या कुळात जन्म घेतला आहे त्याचा आपण ऋणी आहोत. पितृकुळामध्ये आपला जन्म झालेला आहे. आपले आजोबा आहेत, पणजोबा आहेत, खाबर पणजोबा आहेत, अनेक पित्र आहेत. तर त्याने जर हे त्यांच्या पुत्राला जन्म नसता, त्यांनी त्यांच्या पुत्राला जन्म दिला असता तर आपला जन्म झाला नसता. पण आपलं पण त्याचं आपण कर्तव्य आहोत, ऋणी आहोत. तर त्यांच्या कृपेने आपण काय करतोय, आता आपला जन्म झालेला आहे, आपण हे संपूर्ण कार्य करतोय. तर अशा प्रकारे जे भक्त आहे कोणाचाही ऋणी नाही. पण आपण भक्त नाहीये, भक्त बनण्याचा आपण प्रयत्न करतोय. भक्त कोण आहे? सर्वात्मना शरणम 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 गतो मुकुंदा पर्यंत. सर्व रूपाने काया मनसा वाचा रूपाने भगवंताची शरणागती घेतलेली आहे, तो भक्त आहे. पण आपण पूर्ण रूपाने भगवंताची आपण शरणागती आणि घेतलेली नाही. प्रयत्न त्या मार्गामध्ये आहे. म्हणून आपल्याला जे काही जे ऋण आहे, देव ऋण, ऋषी ऋण, भूत ऋण, आप्त नातेवाईक, नर प्रजा, पितृ ऋण, हे केला पाहिजे. मग आपण ज्यावेळेस पितृ अमावस्या असते, आपण भक्त पण आहे, पितराला भगवंताचा प्रसाद जे आहे आपण अर्पण करतो, जेणेकरून पितराचा उद्धार होईल. तर अशा प्रकारे हे सर्व स्वतंत्र नाही. जोपर्यंत भगवंताची इच्छा होत नाही तोपर्यंत पिता पुत्र निर्माण करू शकत नाही. तर त्याच प्रकारे हे जे आपण पाहतोय की कशा प्रकारे तर याच्याच प्रकारे हे जे आहे स्वतंत्र नाहीत. सर्व देवी देवता पित्र म्हणा सर्व निर्माण करू शकत नाहीत, सर्व भगवंतावर आधारित आहेत. म्हणून त्यासाठी आपल्याला भगवंताची भक्ती केली पाहिजे. तर एकदा एक भक्त जो आहे, अमेरिकन भक्त, श्रीरंगमला गेला होता आणि त्याला विचारलं की तिथल्या ब्राह्मणाने, श्री वैष्णवाने, की तुम्ही रामाची भक्ती का करत नाही, श्रीकृष्णाची भक्ती का करता तुम्ही? श्रीकृष्ण, कारण दक्षिण भारतामध्ये संपूर्ण रामाचे भक्त आहेत, संपूर्ण रामेश्वर या ठिकाणी विष्णूचे भक्त आहेत. तर त्यांनी सांगितलं की मी कृष्णाची भक्ती यासाठी करतो की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि प्रभू रामचंद्र कोण आहेत? मर्यादा पुरुषोत्तम आहेत, त्यांनी मर्यादा घालून दिल्या आहेत. पण कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस त्यांनी लंकेला जाण्यासाठी ब्रिज बांधत होता त्यावेळेस ते सर्व वानराला शेवेत लावलं त्यांनी ब्रिज बांधण्यासाठी, पण त्याच्याकडे देण्यासाठी काही नव्हतं. पण तेच भगवान श्रीकृष्ण द्वापरयुगामध्ये आले आणि त्यांनी काय केलं, सेवेत लावलं नाही. पण ते पण वरदान होतं. परमानंद म्हणजे माझ्याकडे आता काही नाही, पण पुढच्या अवतारामध्ये येईल तो तुमची सेवा करेन अशा प्रकारे. पण प्रभू रामचंद्र, तेच प्रभू रामचंद्र द्वापरयुगामध्ये आले प्रभू भगवान श्रीकृष्ण रूपाने, आणि त्यांनी काय केलं, सर्व माकडांना लोणी खाऊ घातलं. तर आपल्याला लोणी पाहायला पण भेटत नाही. अमूल बटर पाहता असाल तुम्ही मार्केटचं, पण जे बनवलेलं आहे यशोदा मातेने ते पाहायला मिळत नाही आपल्याला. तर अशा खरं लोणी. म्हणून ते म्हणले की मी कृष्णाची काय करतोय, भक्ती करतोय. अशा प्रकारे भक्त जो आहे, भक्त ऋणी का नाही? कारण तो पाप पुण्याच्या चक्रामध्ये पडत नाही. पाप पुण्याच्या चक्रामध्ये तो पडत नाही, म्हणून तो ऋणी नाही. म्हणून भक्त कोण आहे? खरा भक्त कोण आहे? भक्ताची परिभाषा सर्वात मनावर 100% शरणागती घेतले. मारोबी राखोबी जो इच्छे तुम्हारा, येते दासो तुवा प्रति तुवा अधिकार. तुम्ही मारा, रक्षण करा, काही करा. तुम्ही मला प्रसाद द्या, झोपायला जागा द्या, मान सन्मान द्या, काही द्या, तर मी तुमची भक्ती कधी सोडणार नाही. तर हे भक्ताचं लक्षण आहे. फार उच्च स्तर आहे तो. तर तो स्तर पार करण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचं अध्ययन करावं लागेल, मनन करावं लागेल, चिंतन करावं लागेल, जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून
मला सगळा एक दिवस भक्त बनवू शकतो. मग नंतर आपल्याला कुठल्या प्रकारचं ऋण फेडायची आपल्याला आवश्यकता नाही, पण तोपर्यंत आपल्याला ऋण फेडावे लागेल. तर सर्वांचे आपण ऋणी आहोत. भक्ती करत असताना सर्वांना आपल्याला त्याचं ऋण आपल्याला फेडावे लागेल. तर भक्ती पाप विमुक्ती करेल. फक्त ऋणी नाही, तर पुढे आहे 5वा आहे की भक्त पाप विमुक्ती करेल. जरी पाप झाला असेल, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच्य. म्हणून भगवत म्हणतात, सर्व धर्माचा त्याग कर, मला शरण ये, तुला सर्व पापापासून काय करतो मी, मुक्त करतो. तर हे भगवंताचं वचन आहे. भक्ती पाप विमुक्त करेल. म्हणजे पापापासून सुटण्यासाठी केवळ आपल्याला भक्तीच करायची आहे, दुसरं कुठल्या कार्याचं प्रायश्चित करायची गरज नाही. आणि 6वा आहे मुक्त भक्त इतर काम करीत नाही. अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदारते तीव्रेन भक्ती योगेन येत पुरुषम परम. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत कृष्ण भक्त निष्काम सदैव शांत. मुक्त भक्त इतर काम करीत नाही, म्हणजे भक्ती सोडून बाकी सर्व काम आहे. भक्तीच हे पूर्णपणे शुद्ध आहे. भक्ती सोडून दुसरं काही कार्य करत नाही. तर आता आपण भक्ती कमी करतोय, पण बाकीचं कार्य आपण जास्त करतोय, हे की नाही. कामधंदा आहे, व्यवसाय आहे, बिझनेस आहे, घरकाम आहे, सर्व काही आपण करावं लागतं. पण मुक्त भक्त केवळ भगवंताची भक्ती करतो. 24 तास भगवंताचं नाम भक्तीमध्ये लागला असतो. तरी भक्तीची परिभाषा भक्ताची. तर या स्तरावर मी तर म्हणतो की आपल्या ह्याच्यामध्ये या स्तरावर कुणी असेल की 24 तास भगवंताच्या भक्तीमध्ये मग लागलेला आहे. तर हरिदास ठाकूर एक होते, 22 तास नाम जप करायचे भगवंताचा, नामाचा जप करायचे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 राम. हरे पण आता हे आपण जे आहोत या ठिकाणी आपण 24 तास भक्ती करत नाही, तरी भक्ताची परीक्षा आहे. भक्त मुक्त भक्त जे मुक्त आहे संपूर्ण सर्वात्माना जे भक्त आहे, तो भक्ती सोडून दुसरं कुठलंही कार्य करत नाही, म्हणून त्याला भक्त म्हटलेला आहे. भगवंत स्वतः भक्तांचे दोष सुधारतात. 7वा आहे भगवंत आपल्या भक्तांचे दोष सुधारतात. जरी भक्तामध्ये दोष जरी असतील, तर भक्तीची एवढी शक्ती आहे की भक्ती काय क्लेशाहीने आहे. सर्व भक्तीमध्ये काय दूषित वातावरण आहे, संपूर्ण भक्ती ते जाळून नष्ट करते. अभद्र जे काही दोष आहेत त्याला नष्ट करते. म्हणून भगवंत भक्ताचे दोष सुधारतात. भगवंत म्हणत नाही अरे तू दोषी आहेत, गटारामध्ये पडलेला नाही, त्याला बाहेर काढतात, त्यावर पाणी टाकतात, त्याला शुद्ध करतात, साफसफाई करतात आणि त्याचा सुधारवतात. म्हणून भगवंत म्हणतात की तू सर्व तथाकथित त्याचा त्याग कर, केवळ मला शरण ये, मला शरण आल्यामुळे तू माझ्या धामाची प्राप्ती करशील. तर आता पुढे आहे हा शेवटचा आपला भाग आहे, 2-3 स्लाइड आहेत की श्रीमद भागवतात 11, 5 आणि 41 मध्ये हे वर्ण होता. हा श्लोक मी तुम्हाला पुढे सांगतो की देवर्षी भूतात्मा नरावना पितृणाम न किंकरो नायमनेचे राजन सर्वात्मनाय शरणम शरणम गतो मुकुंद परिहर्थ करते. जीव 6 लोकांचा ऋणी असतो पण भक्त नाही. तर मी पहिले चर्चा केली, नंतर मला पिवळा दाखवतोय. तर जीव 6 लोकांचा ऋणी असतो पण भक्त नाही. तर आपण सर्व कोण आहोत, भक्त नाहीये, जीव आहोत. भक्त बनण्याचा आपण प्रयत्न करत आहोत संपूर्ण, पण संपूर्ण जीव आहोत. संपूर्ण आपण मुक्त नाहीये. संपूर्ण बाकीचे कार्य करावं आपण भक्ती सोडून. भक्ती परत 2 तास करतो आपण, पण 22 तास बाकीचे कार्य करतो. म्हणून आपण भक्त नाहीये, तर आपण जीव आहोत, आपण भक्त नाही. देव ऋषी भूत आप्त नर आणि पित्र, तर ह्यांचा आपण सर्वांचा आपण ऋणी आहोत. अत्र ये त्यासाठी पंचशूर यज्ञ आहे. हरे कृष्ण. कोणाचा माईक चालू आहे, बंद करा. याच वेळी घेणार नाही तुमचा मी. माईक चालू आहे कुणाचा, मारुती आसवे प्रभू आहे, त्यांचा माईक चालू आहे, माईक बंद करा. आणि कोण आहे, बंदच आहे, आमचा बंदच आहे, आता जस्ट चालू केलं. हा, ते आवाज येतो, डिस्ट्रॅक्शन होतं त्याच्यामध्ये, आवाज येतो.
हा दुसरा पण. दुसरं कोणाच असतं? बंद करा, माईक बंद करा, डिस्टर्ब होणार. तर आता सांगितलेलं आहे की 5 प्रकारचे पंचशून्य 5 प्रकारचे पाप आहेत. तर पापापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? यज्ञ करायचे. त्याला पंचशून्य यज्ञ म्हटलेलं आहे. 5 प्रकारचे पाप आहेत, नकळत अनकळत होतात, प्रत्येकामध्ये होतात. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतो, तर सर्व आपल्याला हे पाप घडतात. तर त्या पापापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला 5 प्रकारचे यज्ञ करायचे आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की हे अर्जुन, तू सर्व धर्माचा परित्याग कर, केवळ मला शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करेन. यावर असा एखादा मनुष्य विचार करतो की मी पूर्ण परिस्थिती भगवंताला शरण जात असल्यामुळे इतर ऋणाची परतफेड करू शकत नाही. परंतु भगवंत पुन्हा म्हणतात, तू मला शरण येण्यास संकोच करू नकोस. असा विचार करू नकोस की तू इतर सर्व कार्य त्यागल्यामुळे तुझ्या जीवनामध्ये काहीतरी त्रुटी निर्माण होईल. मी तुला पूर्णपणे संरक्षण देतो. भगवान श्रीकृष्णाने गीतेत दिलेले हेच आश्वासन आहे. अशा प्रकारे कोणी म्हणेल की मी बाकीचे मला कार्य करायचे, सर्व ह्याची सेवा करायची आहे, त्याची सेवा करायची आहे, आईची सेवा करायची, माताची पिताची सेवा करायची आहे, म्हणून तुमची भक्ती करू शकत नाही. तर भगवान म्हणतात ठीक आहे, तू ते सेवा कर, तथाकथित जे तुझे कर्तव्य आहे त्याचा त्याग कर, मला शरण ये, तुला सर्व याच्यातून मी मुक्त करतो आणि संरक्षण देतो. पण अशा प्रकारे आपण सर्व धर्माचा त्याग करून भगवंताला आणखी शरण आपण गेलेलं नाहीये. तर म्हणून भगवंत म्हणतात की सर्व धर्माचा त्याग करून जर आपण जर आलो काया मनसा वाचा तर भगवंत त्यातून रक्षण करतील. तर तोपर्यंत आपल्याला याचे हे करावेच लागेल. तर म्हणून आता पुढे पंचशून्य यज्ञाबद्दल वर्णन आहे की अशा प्रकारे 5 प्रकारचे पाप आहेत, कळत न कळत आपल्याकडून संपूर्ण ते होतात. अशा प्रकारे कळत न कळत सर्व प्रकारचे पाप आपल्याकडून होतात. असं म्हणणार की मी भक्ती करतो म्हणजे पाप घडणार नाही, तर नाही, आपल्याला पाप घडतील. तर 5 प्रकारचे पाप घडतात. तर ते कुठले कुठले पाप आहेत ते आपण पाहू शकतो या ठिकाणी. पाणी वापरण्यामध्ये अनेक जीवजंतू मरतात. तू पाणी घेतो ना, जरी तुमच्या घरामध्ये नळा जरी पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये जीवजंतू असतात, बॅक्टेरिया असतात, समोर छोटे छोटे बॅक्टेरिया असतात. त्यावेळेस पितो, त्याला गरम करतो, प्रसादामध्ये वापरतो, अनेक जंतू मरतात. पण अशा प्रकारचे एक पापच आहे अशा प्रकारे संपूर्ण. दुसरं आहे झाडू लावणे, आग लावण्यामध्ये अनेक जीव मरतात. आग लावतो त्यावेळेस माचीसने किंवा लॅटर्न लावता, तर अनेक जीवजंतू आहेत, फिरत आपण दिसत नाहीत आपल्याला. जर सूक्ष्मदर्शनी जर लावलं तुम्हाला तर सर्व जीवजंतू दिसेल तुम्हाला. की झाडू लावण्यामध्ये पण अनेक प्रकारची कीटनाशके असतात. पायी चालताना पण आपल्या खाली अनेक प्रकारचे किडे मकोडे मरले जातात. ते पण प्रकारचं पाप आहे अशा प्रकारे. ते 2 प्रकारचे पाप आहेत अशा प्रकारे. तिसऱ्या प्रकारचं आहे चालताना अनेक जीव मरतात. चालताना पण अनेक जीव मरतात. मग बरेच लोक त्या तोंडाला पट्टी मारतात अशा प्रकारे. कोरोनामध्ये मास्क लावला होता आपण, काही लोक 12 महिने लावतो, त्यांना वाटतं अरे आम्ही श्वास घेतला तर आमचे जीवजंतू जातील अशा प्रकारे. पण आपल्याला तोंडावर पट्टी बांधायची गरज नाही, की आपल्याला काय करायचं आहे, भगवंताचं गुणगान करायचं आहे तोंडाने. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचं हे नाही त्याच्यावर. हरे कृष्णा. अलंकृता विशाखा माताजी तुमचं बंद करा. भक्ताला विनंती आहे आपला मोबाईल बंद करून हे बोला जा. तर दळवण अन्नधान्य चावल्याने पण अनेक जीव मरतात. दळण इकडे तिकडे झाल्याने किंवा दळल्याने, अशा प्रकारे दळण केल्याने किंवा अन्न चावल्याने, ज्यावेळी आपण अन्न खातो ना त्याच्या पण जीवजंतू आहे त्याच्यामध्ये पण. चव येते ना, चव, त्याच्यामुळे ते चव आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक भाजीपाल्यामध्ये जीव, भाजी कापतो, शिजवतो, खातो, सर्व आहेत त्याच्यामध्ये अनेक जीव मरतात. तोंड वर करतो, अनेक जीव आपल्या तोंडामध्ये जाते, अनेक मारला जातो. अशा प्रकारे अनेक प्रकारचे पाप आहेत. असं म्हणू शकत नाही की मी फक्त प्रसाद खातोय, कृष्ण भक्ती करतोय, पाप नाही. तर हे प्रकारचे पाप आहे. तर पुढे आहे आणखी 5वं आहे असे अनेक कार्यामध्ये जीव मरतात. 1 2 3 4 5 अशा प्रकारचे अनेक कार्य आहेत त्याच्यामध्ये अनेक जीव मरतात. मग काय करतो आपण? पाप कार्य करतोय. तर ह्या पाप कार्यातून आपल्याला काय करायचं आहे? बाहेर जायचं आहे. पापमुक्त व्हायचं आपल्याला, भगवंताची भक्ती करायची आपल्याला. तर त्यासाठी काय कार्य केलं पाहिजे? तर भक्ती तर आहेच, पण भक्तीच्या व्यतिरिक्त आणखी पण काही कार्य आहे ते आपल्याला कार्य केलं पाहिजे. ह्या पापापासून वाचण्यासाठी आपल्याला पंचयज्ञ करावं लागेल. 5 प्रकारचे यज्ञ आहेत, ते यज्ञ आपल्याला करावे लागेल. पंचयज्ञ आपल्याला करावे लागेल. तर हा एक पॅराग्राफ आहे शेवटचा, अगस्त्य संहितेमध्ये पहिला आणि दुसरा पॅराग्राफ वाचू शकता ज्याने वाचलं नाही ते.
ज्याने वाचले ते वाचू शकता. आगस्त संहितेचा शेवटचा आणि शेवटचा एक पॅरेग्राफ आणि त्याच्या अगोदरचा एक पॅरेग्राफ, दोन. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हा, कोणीतरी एक जण फर्स्ट कम फर्स्ट बेस, ज्याने वाचायचं त्याने वाचा, विचारायची गरज नाही तुम्हाला. हा, वाचा. आणखी एक प्रमाण अगस्त संहितेमध्ये या संबंधी आणखीन एक प्रमाण आढळते. त्यात असे म्हटले आहे की ज्या प्रकारे मुक्त पुरुषांना वैदिक शास्त्रात दिलेले कर्मकांड करण्याची आवश्यकता नसते, त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या सेवेत रत असलेल्या व्यक्तीला पुराणे इत्यादी वैदिक शास्त्रात दिलेली कर्मकांडे करण्याची आवश्यकता नसते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर प्रभू रामचंद्र किंवा भगवान श्रीकृष्ण यांचे भक्त अगोदरच मुक्त पुरुष असतात आणि त्यांना वैदिक शास्त्रातील वा पुराणांमधील कर्मकांडे करण्याची किंचितही आवश्यकता नसते. पुढचं पण वाचू प्रभूजी? हा, पुढचा आपण. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतात 11.5.42 गर्भाजन मुनी राजा निमीला सांगतात, हे राजा, ज्या व्यक्तीने देवी देवतांची पूजा सोडून आपली सर्व शक्ती पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या सेवेत केंद्रित केलेली आहे, तो भगवंताला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जर यदाकदाचित त्याच्या हातून निषिद्ध असे काही कार्य घडले तर त्याला त्याकरता प्रायश्चित्त करण्याची आवश्यकता नसते. त्याच्या हृदयात भगवंत स्थित असल्यामुळे ते त्या भक्ताने चुकून केलेल्या त्रुटींना क्षमा करतात. त्याच्यावर अनुकंपा करून ते हृदयातूनच त्याची चूक सुधारतात. भगवद्गीतेत अनेक ठिकाणी असे म्हटले आहे की पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे आपल्या भक्तांमध्ये विशेष रुची ठेवतात आणि निश्चयपूर्वक घोषणा करतात की माझ्या भक्तांचे कोणत्याही कारणाने पतन होत नाही आणि मी सदैव माझ्या भक्तांचे आवाज नसतो आला तर चाललं असतं. हरे कृष्ण. धन्यवाद, धन्यवाद माताजी. तर अशा प्रकारे ह्या बाबापासून वाचण्यासाठी आपला पंचयज्ञ करायचा आहे. पंचयज्ञ प्रकारचे काय आहे तर ब्रह्मयज्ञ आहे, पहिला आहे ब्रह्मयज्ञ आहे. अध्यापन, इतरांना यज्ञ शिकवायचा आहे, ज्ञान द्यायचं आहे किंवा यज्ञ शिकवायचा आहे दुसऱ्याला, तर ब्रह्मयज्ञ केलं पाहिजे. जे आपला प्राप्त झालेला, तुम्ही जर भक्तिशास्त्री करताय तर भक्तिशास्त्री पूर्ण झाल्यानंतर फक्त सर्टिफिकेट येऊन घरामध्ये लावायचं नाही, तर जे काही प्राप्त झालेलं आहे ते दुसऱ्याला सांगायचं आहे, शिकवायचं आहे. अशा प्रकारे ज्ञान दुसऱ्याला द्यायचा, प्रचार करायचा आहे. दुसरा आहे पितृयज्ञ आहे, तर्पण करायचं. पितृ ह्याच्यामध्ये आपण करतो तर्पण, तर तर्पण केलं पाहिजे पितरला, जे काही पिंडदान अर्पण केलं पाहिजे. आणि तिसरा आहे होम यज्ञ, देवतासाठी यज्ञ केलं पाहिजे. देवतासाठी संकीर्तन यज्ञ आहे, सर्वात मोठा कलियुगासाठी संकीर्तन यज्ञ. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम राम. आणि नंतर बलिर्भूत यज्ञ आहे, सर्व जीवांना प्रसाद वितरण करणे, सर्वात मोठा चांगला सर्वात यज्ञ आहे बलिर्भूत यज्ञ. प्रसाद, किडा मुंगी तर दिलंच पाहिजे, प्राण्याला दिलं पाहिजे, गायला दिलं पाहिजे, माणसाला पण प्रसाद वितरण केलं पाहिजे. सर्व जीवांना प्रसाद केल्याने बलिर्भूत यज्ञ प्राप्त होतो. देव आणि देवता यज्ञ केले होम देव होतो, तर्पण केल्याने पितृयज्ञ, आणि दुसऱ्याला ज्ञान दिल्याने ब्रह्मयज्ञ पूर्ण होतो. आणि शेवटचं आहे पाचवं नृयज्ञ, अतिथी पूजन, अतिथी देवो भव म्हटलेलं आहे, की जे आपल्या घरी जो कोण अतिथी म्हणजे कुठल्या प्रकारचा नोटीस न देता येतात ते त्यांना अतिथी म्हटले. तर पहिले सत्ययुगात म्हणायचे की अतिथी देवो भव म्हणायचे. जर कोणी अतिथी घरी आला तर काय केलं पाहिजे, त्यांना पूजन केलं पाहिजे. तर पूजन म्हणजे असं भगवंतासारखं पूजन आहे. तर कमीत कमी म्हटलेलं आहे की जर घरी आला, कुणी अतिथी आला तर अतिथी येते घरात तोची दिवाळी दसरा पण म्हणतात अशा प्रकारे. तर अतिथी जर घरी आला तर त्याला काय केलं पाहिजे, अतिथी जर घरी आला, अतिथी जर खाली अतिथी जर घरी आला तर काय केलं पाहिजे ना, 2 गोड शब्द बोलले पाहिजे, गोड बोलले पाहिजे. तर असं प्रश्न विचारला नाही पाहिजे तुम्ही कुठून आला, का आला, काय काम आहे तुमचं, असे विचार. 2 गोड शब्द बोलले पाहिजे, बसण्यासाठी जागा दिली पाहिजे आणि एक पाणी दिले पाहिजे पिण्यासाठी, आणि शक्य असेल तर त्यांना प्रसाद दिला पाहिजे. तर अशा प्रकारे हे जे या ठिकाणी 11, 5,
43 मध्ये करभाजन मुनी राजा नेमीला म्हणतायत कशा प्रकारे जो भगवंताची भक्ती करतो त्याला भगवंत क्षमा करतात, सर्व काय करतात. सोपाद मूलम भजत प्रियसा तो महाजनस्य हरी परेशा विकर्म यत पतितम कथाचितम धुनोती सर्व यदि सन्नी विष्णू. तर ह्या श्लोकामध्ये सांगतात कशा प्रकारे देवता जरी पूजा सोडून तो भगवंताची भक्ती करतोय तर त्या कुठले जरी कार्य निषेध झालं तरी त्याला भगवंत काय करतात, क्षमा करतात. की भगवंत म्हणतात की क्षिप्रम भवती धर्मात्मा सत्वंती निगती कोणतीही प्रतिजानी नवे भक्त्या विनाशती. त्या भक्ताचं कधी पतन होत नाही आणि त्या भक्ताचं मी रक्षण करतो. तर अशा प्रकारे ह्या अध्यायामध्ये आपण भक्तिमय सेवेचं शुद्ध स्वरूप, तर प्रथम हेच भाग होता की भक्ती कुठल्याही याच्यावर आधारित नाही, ती स्वतंत्र आहे आणि म्हणून आपल्याला केवळ भगवंताची भक्ती करायचं आहे. आणि बाकीच्या भक्ती करत असताना जे काही आपलं जे ऋण आहे त्या ऋणामध्ये पण आपल्याला हे करायचं आहे, ऋणामधून मुक्त होण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. तर कोणाला काही शंका समाधान असेल ते विचारू शकता आणि आपला शेवटचं जे आहे ते या ठिकाणी आपला अटेंडन्स होईल. कोणाला काही शंका समाधान आहे टीका टिप्पणी? प्रभूजी या अध्यायावर प्रश्न आहे बघा. अध्याय 5 मध्ये सांगितलेल्या शास्त्र प्रमाणानुसार आणि रूप गोस्वामींनी सांगितलेल्या तत्वाच्या आधारे पाश्चात्य विदेशी सुद्धा भक्त होऊ शकतात हे सिद्ध करा. तर इथे आपण उदाहरण द्यायची काय घेतली? हा, हे सर्व उदाहरण दिलेलं आहेत ना. पाश्चात्य देशामध्ये कसे भक्त बनले सर्व अशा प्रकारे, त्याची उदाहरणं द्यायची आपल्याला संपूर्ण अशा प्रकारे. शुभ प्रश्न आहे. आणखी कोणा काय प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा, बोला. प्रभूजी, फक्त आपल्याला हे 5 यज्ञ करण्यापेक्षा हरे कृष्ण महामंत्राचा यज्ञ केला तर म्हणजे कसं असतं हे 5 यज्ञ करायलाच लागतात भक्तांसाठी? 5 यज्ञ करावंच लागतात. हा, जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये, कारण आपण पूर्णपणे शुद्ध नाहीये ना. आता हरे कृष्ण पण आपण जप करतोय पण आपलं पूर्णपणे एवढं हे नाहीये, तर त्यासाठी आपल्याला